त्याच्यात तिचाही वाटा खूप मोठा आहे. प्रेमविवाह होता, प्रेमविवाह होता की नाही माहीत नाही, कारण म्हणजे त्यावेळेस मी जयप्रकाश नारायणांची जी छात्रविवाह संघर्ष वाहिनी आहे त्याचं काम वाढवायसाठी कोकणात आमचं काही काम नव्हतं, तर कोकणात गेलो आणि तिथे मायाचा पत्ता दिला होता. आता मी मगाच म्हटलं की अफगाणांनी कसं काय घडतं माहिती, मला तिथे इतका ताप चढला की मला अपरिहार्यपणे मायाच्या घरी, म्हणजे तिथे ती शिक्षिका होती, तिथे राहावं लागलं 3 दिवस. तिथे निरीक्षणामध्ये काही गोष्टी निरीक्षणात आल्या, म्हणजे हे ऐकलं होतं की त्यांची श्रीमंती हे ते वगैरे, पण घरात गादी नव्हती, चटईवरच झोपायची. मग सहज प्रश्न उपस्थित व्हायचा किंवा गादी वापरत नाही का, चटईवरच का झोपता, नाही म्हणे मी चटईवरच झोपतो. बरं श्रीमंती एवढी होती की अंगावर सोन्याचं काहीच नाही, म्हटलं अंगावर सोनं का नाही आहे, नाही सोनं अंगावर घालायचं नाही असं ठरवलं. अरे म्हटलं एक भयताड आपल्यासारखं दिसतंय थोडंसं. अशा अनेक गोष्टी. मग खेड्यात काय राहतात, कारण मुंबईमध्ये तिचे भाऊ बहिणी, म्हणजे भास्कर तंदावरकर नाव ऐकलं असेल तुम्ही, संगीतकार घासीराम कोतवाल किंवा सामनाचं सखारे आहे, म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचे मिस्टर, म्हणजे असं एक मोठी फॅमिली. म्हटलं हे जरा आपल्यासाठी. मग कसं सहज तिथून आल्यानंतर मी पत्रच लिहिलं. ते प्रेमपत्र नव्हतं, सरळ सरळ हे होतं की असं असं माझ्या निरीक्षणात आलं, मलाही विवाह करायचा, कारण अविवाहित जाऊन समाजसेवा करणे या कन्सेप्टवर मला काही विश्वास नाही. आणि मग बस, आणि समजा तुम्हाला म्हणजे खूप हे वाटलं नाही तर आपण अनुरूप दोघे ठेवू शकतो असं वाटलं, तर तिकडे मग एकदम ॲटम बॉम्बच फुटला ना, कारण तिने एकदम विवाह न करता समाजसेवा वगैरे असं काहीतरी तिच्या डोक्यात होतं. त्याच्यानंतर परीक्षेत पास झालो, निकाल लागला आणि लग्न झालं, आणि मग कायमचाच निकाल लागला असं ते झालं. सरांच्या प्रश्नावर फार सविस्तर उत्तर दिलेलं आहे. चंदूभाऊ वानखेडेजी म्हटलं की एक गाव पाहून असतो की चंदूभाऊ वानखेडे जे आजच्या आम्हाला माहीत आहे, परिचित आहे, फक्त महाराष्ट्राला किंवा किंबहुना देशाला जे परिचित आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये मिठीकडे या गावाचं फार वैशिष्ट्य आहे. तुम्ही आयुष्यातील तब्बल 20 वर्ष या गावात घालवली, तर आमच्यासह श्रोत्यांनाही ऐकायला आवडेल की या 20 वर्षातले आपले अनुभव, आणि यासोबतच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व महिला सदस्य असलेली ग्रामपंचायत आपण निवडून आणलेली होती. तर नेमका हा इतिहास काय आहे आणि हा किस्सा काय आहे, आणि त्या 20 वर्षातले असे काही ठळक अनुभव तुमचे त्या गावातल्या मुशीत चंदूभाऊ कसे घडले नेमके, हा किस्सा आपल्याकडून ऐकायला आवडेल. ते काय भेटीकडे आलो, आल्यानंतर मग ते शेतमजूर, म्हणजे शेतकरी म्हणजे एक नंबरचा शोषक, दुष्ट, खलनायक हे माझ्या सिद्धांतात होतं. म्हणजे जो मार्क्सवादी सिद्धांत वाचलेले होते, हॅव हॅव नॉट, आहे रे नाही रे, असे ते सगळे. त्यामुळे शोषक आणि शोषित. शोषक कोण आहे तर शेतकरी. मग तिथे जाऊन 1-2 वर्ष उरावरच बसलो ना शेतकऱ्यांच्या. पण शेतकरी म्हणे कुठून आलंय, काय आलंय, सगळं सोंग आलं. मग ते त्यांनी गावातून हातून द्यायचा निर्णय घेतला. आता तुम्ही जे म्हणता ते जे प्रयोग केले, म्हणजे जसं महात्मा गांधीचे माझे सत्यात जे प्रयोग होते किंवा आमचे आचरटपणाचे प्रयोग होते, सगळे आचरटपणाचे प्रयोग केले. मग ते 2 वर्षानंतर त्यांनी गावातून हाकलून द्यायचं ठरवलं. आता गाव तर सोडायचं नव्हतं आणि हाकलून द्यायचं ठरवलं. मग राहायचं कुठे, कारण अखेर घर भाड्याने मिळेल तर ते साधारणतः शेतकऱ्यांकडनं. आणि त्यांनी एकी करून ठरवलं होतं की या माणसाला काय, या दोघांनाही गावाच्या बाहेर हाकलं. मग घर सोडायला लावलं, घर कोणाचं मिळत नव्हतं. मग आम्हाला एक असं जागा होती, तिथे टेकडी होती, आणि तिथे असं कळलं आम्हाला की एक निखाडे म्हणून शेतकरी आहे, त्याची पडीत जागा आहे. मग आम्ही रात्रभर त्याच्या घरी गेलो आणि त्याला म्हटलं ही जमीन तुम्ही आम्हाला विकता का. तो इतका हे झाला, कारण त्या जमिनीचं काहीच नव्हतं, तिथं स्मशान झालं होतं. आणि ही कोणीतरी घेते म्हटल्यानंतर त्यांनी 1200 रुपये एकर म्हटल्यानंतर आम्ही 5000ला ती 4 एकर 10 गुंठे जमीन वगैरे घेतली. पण लोकांना प्रश्न पडला की हा माणूस इथे काय करणार आहे. तिथे राहण्याची कल्पना कोणीही सहन करू शकत नव्हतं, कारण ते स्मशान होतं. मग तिथे आम्ही कुऱ्हाड विराट घेऊन, बरं अहंकार तो खूपच होता की हे झाड काय आपण कुऱ्हाड घेतली की तोडू. मग आम्ही, मला खूप वाटत हा जो असतो शहरी माणसाचा अहंकार, काय येत नाही आपल्याला. मग कुऱ्हाड घेऊन जायचं, मग झाड, ते काटेरी झाड तोडायचं
बरं दिवसभरामध्ये एक दणका मारला, एक दणका वर, एक दणका खाली, एका ठिकाणी लागेच नाही दिवसभर, म्हणजे हात रट्टा बंब होऊन जायचे. मग कोणीतरी एखादा बिचारा शेतकरी यायचा, शेतमजूर यायचा आणि तो 2 दणक्यामध्ये अडवत आहे. अरे म्हटलं याचं स्किल असं. त्याच्यानंतर लोक येऊन कुतूहलाने पाहायचे की काय करतात शहरातले माणसं. मग आम्हाला तिथे पाणी नव्हतं, तर पाणी म्हटलं विहीर खोद, तर विहीर खोदायला येते. तुमच्याच गावचा देवकुमार बाचीपार, तुम्ही नाव विसरले असेल, तोही आमच्यासोबत होता. आणि मी देवकुमार बाचीपार आणि माझी बायको आम्ही विहीर खोदणं सुरू केलं. मग लोक येऊन पाहायला लागले. अक्षरशः तुम्हाला सांगतो हात रक्तबंबाळ व्हायचे, पण करून पाहायचे. मग लोक कुजबुजत बसायचे, म्हणायचे काय करताय. मग कोणीतरी गावात बोल उठवली की नक्षलवादी आहे आणि यांना बॉम्ब लपवायचे आहे म्हणून एक खड्डा टाकतात. पण दुसरी एक भूल अशी उठली की अरे हे शहराचे लोक आहेत, असे काही भोगात मूर्ख आणि याची जमीन घेणार नाही, तर यांना काहीतरी इथं सोनं दडलेलं आहे, याचं काहीतरी हे झालं आहे म्हणून ते असं ते खूप व्हायचं. तिथे विहीर लागली. मी तुम्हाला सांगतो की 4-5 वर्ष आमच्या घरी रात्री कोणी यायचं नाही, कारण आमच्याकडे लाईट नव्हते. आणि लोक असं नंतर 4-5 वर्षांनी लोकांच्या असं लक्षात आलं की स्मशानात भूतं असतील, हे खरं आहे, पण हे नवरा बायको त्याच्यापेक्षा पॉवरफुल भूत आहे, त्यामुळे यांच्या असं आहे. असा तो प्रवास सगळा झाला. मेथीखेडाच काय निवडलं गाव राहण्यासाठी, म्हणजे अशी कुठली नाळ जुळून होती तेव्हा त्या काळात. अमरावती ते एकदम मेथीखेडा आहे. पुढे हा भाग मी सांगणार नव्हतो, पण सांगतो, कारण आता त्यांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे बाळासाहेब सरोदे म्हणून होते, ते आमच्या जेपीच्याच मुवमेंटमध्ये होते. ते एक दिवस आले आणि बायको माझी कोकणातली, मी अमरावतीचा, अंतर इतकं दूर. ते म्हणाले इथेच आपण असं करू की संस्था स्थापन करू. मी म्हटलं संस्थेमध्ये मला काही रस नाही, कारण एक आयुष्यात ठेवलं होतं की आपण आपली संस्था करणार नाही. नाही नाही म्हणे तू त्याच्यात संस्थापक सदस्य हो. म्हणून एक साने गुरुजी असं काहीतरी एक ट्रस्ट, त्याच्यामध्ये रामसेवा वगैरे सगळे होते. आणि म्हणे मग आता इथे तुझ्या बायकोला आपण हे मिस्ट्रेस करू. म्हणजे ठीक आहे बाबा, मोह हा होता की एकत्रित राहता येईल. आणि दुसरं असं की सुदाम देशमुख म्हणून नाव ऐकलं असेल, त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचं वर्णन मजुरांची सर्वाधिक संख्या असलेलं जिल्हा असं केलं होतं. आणि मजुरांचं एक आकर्षण होतं. मला आठवतंय की जेव्हा तिथे राहायला आलो होता, बिना अनुदानित होतो. त्यांनी एक दिवस बाळासाहेब सरोदेंनी आम्हाला विचारलं की तुम्हाला जगायला किती लागते. मी तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये, म्हणजे मी वयाच्या 20 वर्षापासून सिगरेट पितो, म्हणजे तुरुंगापासूनच म्हणजे सिगरेट पितो. मग मी सिगरेट बंद केली आणि आम्ही हिशोब काढला की 439 रुपये आम्हाला महिन्याला लागते. आम्ही आपले म्हणजे खूपच त्यांनाही बरं वाटलं की 439 रुपयामध्ये हे भेटतं वगैरे. नंतर असं लक्षात आलं की अनुदान मिळायला लागलं. अनुदान मिळायला लागल्यानंतर मग आमची उपयोगिता संपायला लागली. दुसरं असं की माझ्या उचापती वाढलेल्या होत्या. मी बाहेर शेतमजुराचं आंदोलन करायचो, तर ते तिथे जाऊन बायकोला त्रास द्यायचे आणि तिथून आम्ही निघून जावं अशी त्यांची हे झाली. तर असं करत मग तिथून नोकरी आम्ही सोडली. त्यांना एक सांगितलं म्हणजे नोकरी सोडू पण गाव सोडणार, असं करत आम्ही तिथे. त्यामुळे या आणि त्याच्यातला एक किस्सा असा होता की शाळेला परवानगी जी काही मिळाली, म्हणजे माझ्या पुस्तकात मी वाचलं असेल की एस.एन. जोशींसोबत मी आणीबाणी म्हणजे तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्यासोबत राहिला. आणि त्यावेळी जनता पक्षाचं सरकार होतं, म्हणजे सदानंद वर्धे शिक्षण मंत्री होते. आणि एस.एन. जोशीचा मी म्हणजे एकदम हे होतो, म्हणजे निकटस्थ. त्यामुळे माझंच नाव टाकून त्या शाळेची मान्यता मिळाली आणि मग तिथेच मग आम्ही हाकायला गेलो. पण तो काही उलट आम्ही हाकायला गेल्यामुळे अजून मोठे झालो, एवढंच बघायला. भाऊ तुम्ही कायम समाजासाठी झटत राहिला. त्या काळात मग जेव्हा सरोदेंची संबंध सुटले आपले, त्याच्यानंतर मग प्रपंच कसा चालायचा आपला? मला स्वतःला पहिलं वाक्य मला असं नाही वाटत मी कायम समाजासाठी जगलो असं नाही वाटत. मला मी माझ्या आनंदासाठी जगलो असं वाटतं. काय होतं की मला कोणी अर्ज केला नव्हता मेथीखेड्यातल्या लोकांनी की आम्ही फार दुःखात आहोत, कष्टात आहोत आणि उद्धार करते म्हणून तुम्ही आमचा उद्धार करायसाठी या. माझी खात होती, मी खाल्लं.
मला स्वतःला समाजसेवेचा एवढाच अर्थ समजतो, माझा आनंद होता। आणि दुसरं कसं आहे की आपण अनेक थोर पुरुषांच्या, जसं गौतम बुद्धाच्या संदर्भात आपण असं म्हणतो की गौतम बुद्ध राजवाड्यामध्ये कोंडून होता। आता राजवाड्यामध्ये कोंडून होता तर बाहेरच्या जगाचं दर्शन त्याला अपरिहार्यपणा होणार नाही, पण राजवाड्याच्या बाहेर आला, बाहेर आल्यानंतर त्यांना मग दुःख दिसलं, म्हातारी दिसली, मृत्यू दिसला, वेदना दिसली, आणि मग प्रश्न पडले। आता हे प्रश्न पडल्यानंतर त्याची उत्तरं राजवाड्यात त्यांनी शोधायचा प्रयत्न केला असेल किंवा उत्तरं मिळतात काय याचा प्रयत्न केला असेल, पण त्या बंदिस्त राजवाड्यात उत्तरं मिळण्याची शक्यता नसेल, आणि एका क्षणी कदाचित गौतम बुद्धाचा जीव गुदमरला असेल की प्रश्न पडलेला आहे पण प्रश्नांची उत्तरं मिळत नाही। अशा वेळेस गौतम बुद्ध राजवाडा सोडून त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात गेला असेल। मला स्वतःला असं वाटते मी इथे आलो कारण मला काही प्रश्न पडले, आणि त्या उत्तरांच्या शोधात मग हे जे काही करिअर आहे म्हणा, किंवा परिवार आहे म्हणा, किंवा कुटुंब आहे म्हणा, किंवा एक केंद्र आहे म्हणा, तो तोडून मी बाहेर आलो आणि त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधामध्ये, आणि त्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेता घेता समाजाशी भिडत गेलो, असा तो प्रवास असतो। काय होतं नाही तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एक अडचण असेल की तुम्हाला कोणी आमंत्रण देत नाही समाज कार्य करा म्हणून, तुम्ही स्वतःहून करता, पण नंतर आयुष्याच्या एका टप्प्यामध्ये तुम्ही समाजाला दोष देणं सुरू करता। उदाहरणार्थ मी याच्यासाठी एवढं केलं, मग मी स्वतःला कायम हा प्रश्न विचारत राहिलो आहे की त्यांनी म्हटलं का कर म्हणून, मी केलं माझ्या आनंदासाठी केलं, आणि मग नंतर त्यांनी मी त्याच्यासाठी एवढं केलं आणि मला काहीच भेटलं नाही, मी याच्यासाठी एवढं केलं। मला आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन येण्याचं कारण हे की ही माझी खाज होती, ही माझी खरूज होती, मी ती खाजवली, त्याच्यात आनंद घेतला। मला तुम्ही लोक जास्त निस्वार्थ वाटतात, म्हणजे मी अनेक असं म्हणतो की मी माझ्यासाठी जगलो, तुम्ही तुमच्यासाठी जगतच नाही। जर तुम्ही एखाद्या लग्नात जाता तरी तुम्ही तुमच्यासाठी जात नाही, तो काय म्हणेल याच्यासाठी जाता, म्हणजे तुम्ही त्याच्या माझ्यापेक्षा त्यागी आहात, तुम्ही त्याच्यासाठी जाता। तुम्ही एखाद्या वाढदिवसाला जाता, गिफ्ट घ्यायची इच्छा नसते किंवा हेही नसते, त्यावेळेस बजेटही नसतं, पण गिफ्ट घ्यावं लागतं कारण तो काय म्हणेल, परत तुम्ही निस्वार्थ इतक्यात की त्याचा विचार करून तुम्ही हे करता। तुम्ही घर सुद्धा तुमच्यासाठी बांधत नाही, आपले गणपत काय म्हणेल याच्यासाठी घर बांधता, गाडी सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी घेत नाही, याने काय म्हटलं त्यांनी काय म्हटलं तो काय म्हणेल। मला असं वाटतं की मी एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे, मी माझ्यासाठी जगलो, तुम्ही निस्वार्थ आहात, त्याच्याबद्दल धन्यवाद। सर, गुप्ता सरांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात आपण असं म्हटलं की काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी बाहेर पडलो। आता या वर्णावर आपल्याला असं वाटते का की त्या प्रश्नांचे जे प्रश्न तुम्हाला पडले होते त्याची उत्तरे मग मिळाली का? या प्रश्नांची एक गंमत असते, फक्त प्रश्न त्यांनाच पडतात ज्याची प्रश्नांची नसबंदी झालेली असते। म्हणजे या प्रश्नांची नसबंदी फार मोठ्या प्रमाणात चालली आहे की तुम्हाला प्रश्नच पडू नये, आणि मी काली म्हटल्याप्रमाणे संघाच्या शाखेत गेलं की तुमच्या प्रश्नांची नसबंदी अवश्य होऊन जाते, मग तुम्हाला प्रश्न आयुष्यावर पडत नाही। प्रश्न पडत असतो, त्याची उत्तरं मिळाल्यासारखी वाटतात, त्या क्षणी अजून हजार प्रश्न पडतात। आयुष्याचा प्रवास अंतिम काही कोणाला मिळालं असं तो कोणी अंतिम सांगतो याच्यावर माझा विश्वास नाही। प्रश्न पडत असतात, त्याची उत्तरं आपण शोधत असतो, त्या प्रश्नांच्या उत्तराच्या जवळ जातो, आणि उत्तर मिळालं असं वाटतात क्षणीच असंख्य प्रश्न पडत असतात। प्रवास हा असा असतो। सर, नुकतंच या प्रश्नाच्या उत्तरात आपण संघाचा उल्लेख केला म्हणून विचारतो, खरं तर हा प्रश्न या मुलाखतीच्या उत्तरार्धात घ्यायचा होता मला शेवटाला। सध्याची परिस्थिती पाहू जाता केंद्र सरकारचा समजा दलितांनी विरोध केला तर तो नक्षलवादी ठरतो, मुस्लिमांनी काही धोरणाचा विरोध केला तर तो आतंकवादी ठरतो, आणि हिंदूंनी विरोध केला तर तो राष्ट्रद्रोही। ही जी सध्याच्या परिस्थितीमध्ये जी मांडणी केली जात आहे ती खरंच कितपत योग्य वाटते तुम्हाला? योग्य नाही, ही मांडणी सगळ्यांनाच खड्ड्यात घेऊन जाणारी आहे। कसं आहे की आंदोलनात म्हणजे मी प्रचंड काँग्रेसचा विरोधी होतो, आणि माझा स्वभाव राहिला आहे की सत्ताधारी असेल त्याचा विरोध करणं, आणि पत्रकारितेचाही हा पिंड आहे असं मी मानतो। दुर्दैवाने मला आयुष्यामध्ये कधी कोणी राष्ट्रद्रोही म्हटलं नाही, पण आता राष्ट्रद्रोही म्हणतात। पूर्वी मला वाईट वाटायचं, पण आता तो सन्मान वाटायला लागला की आपण राष्ट्रद्रोही आहोत, हा एक सन्मानार्थी आहेत असं वाटायला लागलं आहे। कारण मला आठवतं एक वेळ आमच्याकडे कन्हैया येणार होता,
आणि एक व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्याच्यात खूप चालू होतं, अरे कोण आहे मूर्खा, कोणी नागपूरला कन्हैयाला बोलवलं, या कथ्याला काही समजते का, त्या कन्हैयाला काही देशप्रेम वगैरे समजते का वगैरे. तोपर्यंत मी याच्यात पडलो नव्हतो चर्चेमध्ये. पण एक माझा सख्खा मित्र जो लोकमतचा दिल्ली चीफ ब्युरो वगैरे आहे, त्याने जेव्हा लिहिलं की अरे ज्याला देशभक्तीच माहीत नाही त्याला तुम्ही देशभक्तीच्या विषयी कसं काय त्याच्याकडनं अपेक्षा तर असा काहीतरी प्रश्न होता. आणि मग तुम्हाला लागला तो मित्र होता म्हणून मी त्याला असं म्हटलं की बा देशभक्ती मोजण्याचं मोजमाप तुझ्याकडे आलं आहे का, कोणाची देशभक्ती आहे कोणाची देशभक्ती नाही वगैरे. आणि तुम्हाला सांगतो की आयुष्याचा सगळ्या माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार झाला. चंद्रकांत वानखडे ज्याला काही देशभक्ती समजते का, त्याच्या खानदानात तरी काही देशभक्तीचा अंश आहे का. तुम्हाला सांगतो त्यांची भाषा फार सभ्यतेची असते, म्हणजे शिवीशिवाय ते बोलत नाही. आणि त्यांच्या शिव्या म्हणजे फरक असा असतो की त्यांच्या शिव्या ह्या सुसंस्कृत असतात आणि तुम्ही ती शिवी दिली की ती असंस्कृत होते. सगळा उद्धार झाल्यानंतर मग मी शेवट उत्तर असं दिलं की म्हटलं मला माझी लायकी समजली, म्हणजे मी देशद्रोही आहे ही माझी अवकात आहे हे मला समजलं. मी म्हटलं मला दुसरी गोष्ट समजली की बाबरी मस्जिद पाडण्याच्या संदर्भामध्ये एका जणांनी हे केलं होतं की राम मंदिराला जो विरोध करेल तो शिरच्छेदाच्या लायकीचा आहे. मी म्हटलं मी राम मंदिराला विरोध करत नाही आहे, पण कोणाची बाबरी मस्जिद पाडून तिथे मंदिर बांधण्याच्या गोष्टीला मला तीव्र विरोध आहे आणि माझी लायकी ही आहे की मी शिरच्छेदाच्या लायकी आहे. हे या काळात मी सध्या मस्त भोगतोय, म्हणजे एन्जॉय करतोय. म्हणजे राष्ट्रद्रोही पण काय असतं हे एन्जॉय करतो. मूळ मुद्दा असा आहे की भारत आणि पाकिस्तानच नाही तर आता देशांतर्गत भारत पाकिस्तान तयार झाला आहे. म्हणजे शेतकरी आंदोलनामध्ये चंदीगडला घेराव 8 दिवस आम्ही शरद जोशींच्या नेतृत्वात केला होता. त्यावेळेस काँग्रेसने देशद्रोही म्हटलं नाही, खलिस्तानवादी म्हटलं नाही, पाकिस्तानवादी म्हटलं नाही, कधी असं म्हटलं नाही. पण खलिस्तानवादी पाकिस्तानवादी हे सगळं असं म्हटलं जातं. मला स्वतःला ही भीषण अवस्था आणि मी माझ्या आयुष्यात आता जे काही आयुष्याची शेवटचा टप्पा आहे, म्हणजे मला तर म्हणजे आता मी हे एक पुस्तक लिहिलं तर किस्सा सांगतो. म्हणजे पुस्तक लिहिल्यानंतर जे काही चांगलं म्हणणाऱ्यांनी म्हटलं चांगलं म्हटलं, आता फोन यायला लागले थोडे. म्हणजे एक फोन असा होता की म्हणजे टिंब 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 अबे डंगऱ्या, मग परत टिंब टिंब टिंब, आता डंगऱ्या म्हणजे म्हातारा आपल्याला तुम्ही 70 वर्षाचा झाला तर डंगऱ्यात झालं म्हटलं. आणि ते गांधी का मरत नाही हे पुस्तकाचं सोडून दे, वाचलं पण काही समजलं नाही. पण अजून टिंब 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 तुला का महिनाभरात मरणार आहे. मी त्याला एवढंच म्हटलं की हा सर्वोच्च पुरस्कार मध्ये मला कधी भेटणार आहे याचीच मी वाट पाहतोय आणि हा जो पुरस्कार सोहळा होईल तर तो लवकर व्हावा अशी माझी इच्छा आहे. तर ही जी दहशत तयार करतात ही कॉमन माणसं. आता समजा मी बायकोला हा माझा किस्सा सांगितला, माझी बायको एकदम घाबरली असते, घाबरतो कुटुंब. माझ्या घरात कोणी घाबरत नाही म्हणून ठीक आहे, पण अशी दहशत अनेक विचारवंतांमध्ये आहे. म्हणजे ते नशिबाने मी स्त्री नाही आणि स्त्रीने समजा असं काही लिहिलं तर ते काय भाषा असते आणि त्याला ती सुसंस्कृती म्हणतात. आणि ही सुसंस्कृती असेल तुम्ही असंस्कृत असलेला बरं असं मला वाटतं. भाऊ पुन्हा मायाताईकडे येतो मी. गेली अनेक वर्ष आपण सोबत आहात आणि मायाताई पण समाजसेवेतूनच आलेले आहेत, चळवळीतून आले आहेत. तर या सगळ्या प्रवासात मायाताईंचा तुम्हाला कसा सपोर्ट झाला? सपोर्ट म्हणजे मी काल राजू सरांकडे तुमच्याकडे मटण खात होतो. मटण खाणं असं सांगणं बरोबर नाही, कारण लगेच त्यांच्या घरावर सगळे लोक म्हणतात त्यांना खाऊ घातलं तो आम्हाला खाणे, तर त्यांनी ते नुकतंच बसावं. सपोर्ट म्हणजे कधी अडकाठी कुठल्या गोष्टीत आली नाही. दुसरं असं की प्रत्येकाचं स्वातंत्र्य आम्ही मान्य केलं होतं, म्हणजे प्रत्येकाचा अवकाश असतो त्याच्यावर आक्रमण करायचं नाही. दुसरा असा की गमतीचा भाग असा की माया कोकणातली असल्यामुळे तिला सापाची भीती वाटायची आणि मला सापाची खूप भीती वाटायची. म्हणजे अंगावर काटे गिटे यायचे, म्हणजे अक्षरशः म्हणजे मग साप असेल तर माया त्याला हे करून साप आमच्याकडे दर दिवसाआड आम्ही हे करायचो टेकडीवर. मग लक्षात आलं की बाबा हिला सापाची भीती वाटत नाही पण झुरळाची वाटते. मग
मी आपला आता नवरेपणा असा म्हणजे आपण नवरे छापते असतो थोडेसे. मी म्हटलं मला तुला सापाची भीती वाटत नाही, मला वाटते, पण म्हटलं तुला धुरायची भीती वाटते ना? हो म्हणे. म्हटलं धुरं झालं तुम्ही हे निपटत रे, तुम्ही सापाला कसं निपटत नाही. त्यामुळे कठीण प्रसंग आला तर ते निपटलं आणि धुरासारखे प्रसंग आले तर मी निपटले. संसार चांगला झाला. सर, अनेक पुस्तकं लिहिलीत आपण आणि चंदूभाऊ वानखळे यांची पुस्तके म्हटलं की ते हातवात खपतात, कारण ते विचार पण तसेच असतात. आपले आत्मकथन आहे, श्रोत्यांना कदाचित माहीत नसेल, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, आपुलाची वाद आपणांची. या नितांत सुंदर अशा आपुलाची वाद आपणांची या आत्मकथनामागील निर्मितीचा इतिहास जाणून घेणे आवडेल. आणि यासोबतच या पुस्तकाच्या मनोगतामध्ये मी वाचलं, ज्याला तुम्ही ऋणनिर्देश म्हणू शकता, की हे पुस्तक म्हणजे कुठल्या तरी तुमच्या एका मित्रानं तुम्ही म्हटलं तसंच छाताळावर बसून करून घेतलेलं कार्य आहे. तर नेमकं हे छाताळावर बसून करून घेतलेलं काम कोणी करून घेतलं आणि एकूणच एका नितांत आणि सुंदर अशा आत्मकथनाचा प्रवास तुम्ही उलगडावा अशी अपेक्षा. कसं झालं की 1990च्या कालखंडानंतर जागतिकीकरण आलं, शेतकरी चळवळ थोडीशी एकदम हे व्हायला लागली, शरद जोशींनी त्यांच्या विचाराची लाईन बदलली. मी म्हटलं ना मग की अपघाताने माझं आयुष्य घडलं. 2000 मध्ये तुम्हाला आठवते की नाही माहित नाही, देशोन्नतीवर एक हल्ला झाला होता. हल्ला असा झाला की रजिया सुलताना नावाच्या एक लेखिकेने एक लेख लिहिला होता हज. आणि आता त्या लेखिकेचा संबंध नाही माझा, त्या लेखाशी संबंध नाही, त्या देशोन्नतीशी संबंध नाही. आणि मुस्लिम चौथावून देशोन्नतीवर गेले. त्या दिवशी प्रकाश पोरे असतात तर तो कदाचित म्हणजे माहीत नाही काय झालं असतं, पण बऱ्यापैकी नुकसान वगैरे झालं वगैरे सगळं. आता हे नुकसान झाल्यानंतर प्रकाश पोरे एकदम भनभन करायला लागला, एवढे सगळे संपादक आहे आणि एवढं, आणि तो खरंच लेख छापण्यासारखा नव्हता. कारण तीर्थक्षेत्र म्हणजे कोणाही धर्माचं तीर्थक्षेत्र असतो, व्यभिचारा तिथे असतोच, म्हणजे हे कोणाचं आहे हे म्हणजे. आणि त्याचं ते आलं. मग कोणीतरी प्रकाश पोरांच्या डोक्यात मी शोधतोय तो माणूस कोण आहे, की माझं नाव सुचवलं की, कारण प्रकाश पोरे शेतकरी चळवळीत होते त्यामुळे चांगला ओळखत होता. तेवढ्याने चंदूभाऊला इथं आणा. आता चंदूभाऊला आणा म्हटल्यानंतर आलं बा सगळे, अरे म्हणे चंदू आता खूप झालं म्हणजे की खेड्यात राहणं 20 वर्ष वगैरे वगैरे, आणि आता तू ते पत्रकारिते मग तू ते प्रमुख पद घे वगैरे. अरे म्हटलं तू काही सांगतो का? मी म्हटलं सचिन तेंडुलकरला तर असं कोणी म्हटलं की तुला कुठेही जगात क्रिकेट खेळायचं आहे तर तो कुठेही येईल एखाद्या वेळेस त्या, पण तू त्याला ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळायचं आहे म्हटलं तर कसं येईल? म्हटलं चंदूला सांग आंदोलनात कुठे यायला वगैरे, तर ते नाही असं नाही तसं नाही. मग ते खूप झालं. त्याच्यानंतर नाही म्हटलं यार, म्हटलं आयुष्याचा सगळ्यात फॉर्म बदलतो आणि आयुष्याचा फॉर्म बदलतो. मग तो आला, मग समजायला लागला. मी म्हटलं मला काही कॉन्फिडन्स येत नाही, कारण दैनिकाचा संपादक होणं एकदम काही अनुभव नसतात ना. तो म्हणाला तिथे राहिलो, मग ते चटक लागली त्या पत्रकारितेची. आणि तुमचे त्यावेळेस काही प्राध्यापक मित्र यायचे, ते म्हणायचे का हो म्हणे तुम्ही मास कम्युनिकेशनचा काही कोर्स केलेला आहे का? प्राध्यापक फार मस्त छान प्रश्न विचारतात, तर तो सर तुमच्याकडे बघून नाही. आणि मग तुम्हाला ते इंट्रो वगैरे समजतो का? थोडंसं बैताळपणाचं सोंग घेतलं ना तर प्राध्यापक होत्यात लवकरच आपण. मग तो समजावून सांगायला. म्हटलं काय असतं इंट्रो? ते म्हणे 5 W असतात. म्हटलं कोणते? व्हेन, वेअर, व्हाय असे ते वगैरे. म्हटलं ते तर 5 W माहीत नाही, पण माझ्या आडनावात 1 W आहे, तुम्हाला माहीत आहे का? मग ते चूक व्हायचे. मग म्हणे मास कम्युनिकेशनचा कोर्स तरी केलेला आहे का तुम्ही? म्हटलं मास कम्युनिकेशन म्हणजे काय असते? हो ते म्हणे मास कम्युनिकेशनचा कोर्स असतो. म्हटलं मग गाडगे बाबा जे करायचे ते काय करायचे? मास कम्युनिकेशन नव्हतं का ते? कारण लोकांशी संवाद होता त्याला मास. मग त्याची अडचण येते, कारण त्याचा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला का फारच पंचायत होऊन कसे. मग म्हटलं तुकडोजी महाराज काय करायचे? असं करत करत अपघाताने पत्रकारितेत आलो. मग तिथून नवराष्ट्रामध्ये आलं तर आमचं ते रंजन पुरवणी जी होती, श्याम माधव दोन नाव ऐकलं असेल कवीचं, पण त्या रंजन पुरवणी मी तिथे संपादकीय सल्लागार होतो. तो एक दिवस आला, सर म्हणे तुम्हाला दर रविवारी एक कॉलम लिहायचा.
म्हटलं ठीक आहे, कारण आता पोटा पाण्यासाठी लिहिण्याचं भागत होतं. आणि मग कॉलम, मग एक दिवस आला म्हणे कॉलम. मी म्हटलं काय लिहायचं आहे? नाही म्हणे मी सांगेल तेच लिहायचं आहे. आणि म्हटलं हे तर खूपच झालं. नाही म्हणे तुमच्या जगण्यावरच लिहायचं आहे. आता जगण्यावर लिहायचं म्हटलं तर त्याचं नावही त्यांनी झाडाझडती असं हे केलं. मग लिहायला लागलं. लिहायला लागल्यानंतर लोकांना खूपच आवडायला लागलं. बायको माझी वैतागायला लागली. बायको म्हणे आपल्यावर आपण लिहायचं नाही, हे आपलं दोघांचं ठरलं होतं म्हणे. अरे पण म्हटलं आता पोटापाण्याशी संबंधित आहे, लोकांना आवडत नाही. मग आवडायला लागल्यानंतर मी एकदम बंद करून टाकलं. कारण आपणच काय आपल्या लोकांना सांगत बसायचं असं ते. मग ते सुनील लावलेकर त्याच्यात उल्लेख आहे. सुनील लावलेकरनी उरावर बसणं सुरू केलं. ते झाडाझडती का बंद केली, झाडाझडती. आणि म्हणजे मालकापासून संपादकांना सगळ्यांना हे यायला लागलं की झाडाझडती का बंद झाली. मग तो सुनील लावलेकरनी एक कटकारस्थान रचलं. म्हणजे हे आपले मित्र लोक कसे कटकारस्थान करतात याचा नमुना. म्हणजे अस्वस्थ वर्तमान नावाची त्याची कादंबरी प्रकाशित होणार होती. त्याचं अध्यक्षस्थान मला, म्हणजे विठ्ठल वाघ आहेत, अजून मोठे मोठे कवी आहेत, अध्यक्षस्थान. तिथे मनोविकास प्रकाशनचे प्रकाशक पाटकर तिथे बोलावले. तिथे म्हणजे हे आपले पाटकर तिथे भाषणामध्ये बोलताना असं बोलले की येत्या 2-3 महिन्यामध्येच चंद्रकांत वानखेडेंचं पुस्तक आम्ही प्रकाशित करत आहोत. मी पाहत बसलो, काही मी लिहिलेलं नाही, काही नाही, कोणतं पुस्तक, काय पुस्तक असं ते. आणि मग काय झालं की जे 10-15 लोक माझ्या छाताड्यावर बसले होते, तो ऑडियन्स आता वाढला. म्हणजे फोन येण्याचे, म्हणजे जसजसे दिवस जवळ यायला लागले तसतसे अरे झालं का लिहून, झालं का लिहून, झालं का लिहून असं करत करत ते लिहायला लागले. आता लिहिताना प्रश्न असा होता की चंद्रकांत वानखेडे यांनी लिहिलं तर ते वाचावं कोणी, का वाचावं? आपण काही ग्लॅमरच नाही आहोत. मग भीत लिहिणं थोडंसं सुरू केलं. मग लिहिताना कोणीतरी भीती घालायचं की त्याची जास्त पानं नको. बरोबर, तो ग्रंथ होतो, मग ग्रंथ कोणी वाचत नाही. मग कोणीतरी सांगायला लागलं की 200 पानाच्या आत नको लिहू बरं, कारण ते पुस्तिका होते, मग त्यालाही महत्त्व राहत नाही. म्हणजे असं ते सांगायचं. अशा ह्याच्यात ते लिहिलं. मग तुला सांगतो की हे पुस्तक जेव्हा लिहून झालं तेव्हा पाठवलं. कविता महाजन त्याची संपादन केलेलं आहे. कविता महाजनचा मला एक दिवस फोन आला की वारल्या विचारायला. ते म्हणाले चंदू तुझं पहिलं पुस्तक असं आहे की या पुस्तकाचं एकही ओळ एडिट न करता मला पूर्णच्या पूर्ण पैसे काहीही न करता मिळाले. म्हणजे तो जो काही असतात मी कविता महाजनला एवढंच म्हटलं, कविता महाजन तू हे विसरतेस, तुम्ही संपादक आहे. संपादक हा एडिट करायला म्हणजे इतरांचं एडिट करतो, तुम्ही माझं एडिट करणार. आणि मग नावही असंच म्हणजे कविता महाजननीच सुचवलं. म्हणजे मध्यंतरी कविता महाजन समुद्राच्या किनारी असताना अशी ओढल्या गेली होती, मरता मरता वाचली होती, त्याच्यानंतर ती भात लवकर गेली, असं ते पुस्तक झालं. आणि ते इतकं हिट झालं. का झालं हे मला आजही समजत नाही. म्हणजे तुमच्याच प्राध्यापकांनी एक वेळा त्या अकॅडमिक कोर्समध्ये एक वेळा म्हणजे तुम्ही या कादंबरीचा कोणता फॉर्म निवडला होता? अभि म्हटलं जगण्याचाच फॉर्म नाही इथे, तर कादंबरीचा कोणता फॉर्म मी निवडू? म्हणजे सगळं त्यांना ते चौकटीत बसलं नाही, सिलेबसमध्ये बसलं नाही, तर मग ते मोठीच अडचण होऊन जाते त्यांना. म्हटलं लिहिलं, व्यक्त झालं. फॉर्म काय होता काय नाही त्याच्यावर नंतर त्याच्यावर PhD अनेक झालेले आहेत. हे विद्यापीठाला पुस्तक आहे, डॉक्टर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला अभ्यासक्रमातलं पुस्तक आहे. त्याचे धडे लागले. आणि मग काय ते एकदम मग कार्यकर्ता म्हणजे पत्रकाराचा एकदम लेखक होऊन घ्या. आणि लेखकाचा आता लेखक राव होण्याची संभावना शक्य तयार होऊन अपघातात मागे. भाऊ थोडा विषयांतर करतो. मी भरपूर करून राहिलो, तुम्हाला घ्या पुस्तक. तुम्ही आता प्रश्नाच्या उत्तरामध्ये एक शरद जोशींचा उल्लेख केला. तर मला जेवढं स्मरते त्या संदर्भात एक प्रश्न विचारतो आपल्याला. शरद जोशींनी आंदोलनं करताना मला वाटतं रायगावच्या सभेत एक घोषणा केली होती की मी निवडणूक कधी लढणार नाही किंवा राजकारणात जाणार नाही. परंतु नंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली. तर तेव्हा तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या? मला राजकारणाच्या संदर्भामध्ये त्यांनी आधी जे बोलले ते मान्य नव्हतं. काय असतं की राजकारण हे सर्वांगाने व्यापलेलं असतं.
आणि राजकारण काही वेगळं असतं, समाजकारण काही वेगळं असतं, अर्थकारण काही वेगळं असतं, असं असतं असं मला वाटतं. तुकड्यात तुकड्यात म्हणजे हे जसे तुकडे गँग वगैरे म्हणतात असं तुकड्यात तुकड्यात त्यांनी सलग असतं. त्यामुळे त्यांनी त्यावेळेसही आम्ही त्यांना असं म्हणायचो की जोड्या चपल्याने मला मारा. पण ते कसं आहे की नेत्याच्या मग ते हे होऊन जातं ना, समोरचा रिस्पॉन्स एकदम आणि एक दैवताचा एकदम अवतार होऊन जातो. त्या मोहातही बऱ्याच वेळा नेते पडतात. त्यामुळे मला ते राजकारणात पडले याचं काही दुःख नाही झालं. फक्त राजकारणात पडले तर राजकारण सारखं केलं पाहिजे या मताचा मी होतो. म्हणजे ते त्यांनी चिन्ह मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले, ते मिळण्याची शक्यता होती. त्याच्यानंतर आपण अनेक कृत्या अशा केल्या की मला स्वतःला शरद जोशींच्या स्वभावामध्ये जे असं बालपणी त्यांचा हे गेला, एक इन्सिक्युअर फील त्यांना असायचा कायम. आणि त्यांना कायम म्हणजे तुम्ही पहा की जो थोडा बहुत जवळ त्यांच्यात गेला असेल, मग पहिल्यांदा माधवराव खंडेराव मोरे असेल की माधवराव खंडेराव मोरेंची लोकप्रियता जास्त वाढते आहे का, तर ते बिनसायचं. त्याच्यानंतर एक प्रल्हाद कराड पाटील होते, त्याच्यानंतर मग अनिल गोटे, असे जे माणसं, त्याच्यानंतर नरेंद्र अहिरे होते, विजय दावंदिया, अशी जी माणसं कळाली की थोडे बहुत तरी जवळपास त्यांच्या कोणी आला तर त्यांना इन्सिक्युअर वाटायचं. तो एक स्वभावाचा एक भाग होता. आणि दुसरं असं की त्यांनी सैद्धांतिक जी मांडणी उलट केली तेव्हा मी त्याच्यातून बाहेर पडलो. सैद्धांतिक मांडणी म्हणजे थँक्स डंकेल फॉर फ्रीडम, तेव्हा मी त्यांना म्हटलं. मी त्याच्याकडे 3 वर्ष राहिलेलो आहे आणि मी त्या इन्स्टिट्यूटचा म्हणजे प्रशिक्षण वर्गाचा हेडमास्टर होतो. म्हणजे आम्ही, मला आश्चर्य वाटेल, 10 दिवस शेतकऱ्यांचे वर्ग घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मार्क्सवाद म्हणजे सगळे म्हणजे चैतन्यवादापासून संत वाङ्मयापासून सगळे सिद्धांत आम्ही शिकायचे. एक वेळा VP सिंगांनी त्या वया शेतकऱ्यांच्या तपासल्या आणि VP सिंग मला म्हणाले की ये सब किसानों को समजता है. मैंने बोला उसको ही ज़्यादा समजता है. ते अक्षरशः थक्क झाले. आणि सर परत तुमची माफी मागून एक प्राध्यापकांवरचा किस्सा सांगतो. शरद जोशी म्हणाले आता शेतकऱ्यांचा आपण सगळे शिबिरं घेतली, आता 10 दिवस प्राध्यापकांचं शिबिर घेतलं. म्हटलं ठीक आहे. आणि मग शरद जोशी म्हणे प्राध्यापकांचं शिबिर आपण घेणार आहोत, त्याची काही वेगळी विशेष तयारी करायला पाहिजे. मी म्हटलं सर असं नाही करायला पाहिजे की प्राध्यापकांचं शिबिर म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका. तू म्हणे तुला म्हणे फेकण्याची खूप सवय दिसते म्हणे, म्हणजे प्राध्यापकांचं शिबिर आहे, एक वेगळा अभ्यास आहे. मी म्हटलं सर म्हणजे माफ करा, म्हणजे त्यावेळेस शरद जोशींशी जे बोललो होते, मी म्हटलं प्राध्यापकांची ही जी टीम असेल ती म्हटलं 1 नंबरची ढ असेल, ती मी तुला सांगतो. तो माझ्यावर चिडले होते त्यावेळेस. आणि तुम्हाला खरं सांगतो 10 दिवसानंतर शरद जोशी म्हणे तू म्हणे द्रष्टा आहे म्हणे. मी तुम्हाला खरंच सांगतो ॲडम स्मिथ आणि रिकार्डो आणि हे जे याच्या नावापलीकडे काही अर्थशास्त्र असते वगैरे काही त्याच्या गावीच नसायचं. मी तुम्हाला सांगतो हे काही ज्ञानाचे कण मी घेतले असेल, म्हणजे मी विद्यापीठात काय शिकलो वगैरे याच्यापेक्षा मेटीखेड्याच्या विद्यापीठात जे 20 वर्ष मी काढले तिथून मी शिकलेलं आहे. तिथे ज्ञान आणि हा जो ज्याला मी शिकला सवरलेला पेक्षा आजकाल मी शिकला सरकलेला जो वर्ग आहे त्याच्याकडे माहिती प्रचंड आहे, ज्ञानाचे कण ठीक आहे, फक्त ते त्याला मांडता येत नाही आकाशात, म्हणजे त्याला मार्केटिंग नाही जमत. पुढे ज्ञानाचे कण इतके विखुरलेले आहेत सगळे. आणि जे काही आजही मला असं वाटतं की माझा लोकांशी संवाद आहे, म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं की एखादा विद्वान येथून आणि आता मी मुद्देसूद बोलणार आहे, संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर असं लक्षात येतं काय मुद्दा होता पाहिजे, म्हणजे मुद्देसूद बोलणाऱ्याच्या त्यात मुद्दा दिसत नाही. दुसरा आजकाल माझा प्रॉब्लेम, मी अवांतरच बोलतोय, म्हणजे आजकाल अनेक विद्वानांचं नाव मोठं असलेल्या लोकांचा लेख वाचतो आणि पूर्ण लेख वाचल्यानंतर याच्यात काय आहे आम्हाला प्रश्न पडतो. म्हणजे मी त्याला बुटिकेबाल लेखन म्हणतो. म्हणजे बुटिकेबाल म्हणजे लहानपणी एक बुटिकेबाल असायचं, लहानपणी तुम्हाला असा गोल गुलाबी दिसायचा, हा बंपर दिसायचा आणि जिभेवर टाकला की काहीच नसायचा. म्हणजे पूर्ण लेख वाचल्यानंतर कंटेंट काहीच नाही. म्हणजे बुटिकेबाल लेखकांची संख्या वाढून राहिली. मला असं म्हणायचं आहे, पण मी तसं म्हणणार नाही. पण तरीही मी असं म्हणेल की तरीही तसं म्हणणार नाही. हे चांगलं, अरे म्हणणं वा काय म्हणायचं, म्हणजे असं ते सगळं चाललेलं आहे. मला स्वतःला सर्वसामान्य माणसांनी आयुष्यामध्ये खूप शिकवलं. सर, आपुलाचे वाद आपणांशी या आत्मकथनामध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून जी निवडणूक लढवली त्याचा उल्लेख आहे.
आणि त्या मजेदारच आहे ते प्रकरण एकंदरीत वाचलेले आहे. श्रोत्यांना सुद्धा त्या निवडणुकीचा इतिहास, प्रचारार्थ आलेले लोक आणि काय नेमके किस्से घडले हे ऐकायला आवडेल. किस्से काय म्हणजे अनुभव मस्त आहे. म्हणजे एक तर चंद्रकांत वानखडे म्हणजे जेव्हा निवडणुकीपर्यंत आंदोलनात तसोपर्यंत याची जात काय कोणाला काही गरज नव्हती. आंदोलनात बऱ्यापैकी वकिली करते वा आपला म्हणून डोले खायला चांगला माणूस भेटला म्हणून ते निवडणुकीत उभं राहणार म्हटल्यानंतर म्हणजे कुजबूज सुरू झाली की हा आहे कोण, हा आहे कोण, कोण्या जातीचा आहे. आता वानखडे अनेक जातीचा आहेत. झालं मग लोकांनी खात्री करून कार्यकर्ते फार हुशार असतात. कार्यकर्त्यांनी अमरावती काय म्हटल्यानंतर तिथे जाऊन वगैरे माझं मामकू वगैरे सगळं म्हणजे शोधून आणले. मग हा आहे आपलाच आहे असं ते झालं. त्याच्यानंतरही तरी लोक विरोधक प्रचार करायला लागले. तर मग काही लोक यायचे आणि तुम्ही चंद्रकांत वानखडे कंसात पाटील लिहायच ना. म्हटलं काऊन पाटील नाही लिहित जा ना. म्हणजे ते जसं आपले टेंबुर्डे पाटील नंतर ते झाले होते कंसात ते तसं एवढं मी नाही करणार. म्हटलं निवडणूक हारलं तरी चालेल. त्याच्यात आमच्या घरामध्ये आमच्या सगळ्या भावंडांची लग्न आंतरजातीय झाली. त्याच्यात माझा लहान भाऊ जो प्राध्यापक के डी सायन्स कॉलेजमध्ये होता, बौद्ध मुलीशी लग्न केलं होतं. ती प्रचारात होती. आता ते गावगावात निघतेच कोण आहे बाई तू, काय आहे आडनाव काय आणि कुठलं मागं. मग ते त्याच्यावरून माझं जोडणं सुरू झालं. मग कार्यकर्ते आले आणि कार्यकर्ते म्हणाले तुमच्या सुनबाईंना सांगा की इथून जायला. म्हणजे ते काय केलं काय असं नाही निवड येत ना जायचं म्हणजे इथपर्यंत ते असायचं. तुम्हाला सांगतो मी बिलिंग म्हणजे त्याला काय म्हणतात विजयी घोडा होता. व्ही.पी. सिंग माझ्या प्रचारासाठी आले होते. मृणालदेव वगैरे व्ही.पी. सिंग वगैरे वगैरे. व्ही.पी. सिंगचा एक अवांतर किस्सा म्हणून सांगतो. म्हणजे व्ही.पी. सिंग मी आणि मृणाल गोरे असं दिग्गज सोडून येत असताना आपलं बुटी पोट ते आरोपोरी काय लागतं ना तर ते आपल्या डोक्यात चहा चांगला भेटते. मी म्हटलं देशाचा बंद झाला पण तो एकदम मी म्हटलं इथे चहा मस्त मिळतो. चला बोले चंद्रकांतची आपण चहा केली. उतरून एका बाकड्यावर बसलो आम्ही. तर सगळे लोक असे पाहायला लागले. पण दिसत व्ही.पी. सिंग पण व्ही.पी. सिंग येईल कसं आपल्याकडे म्हणजे दिसतोय व्ही.पी. सिंग सारखा ठीक आहे ना आपण या टप्प्यामध्ये व्ही.पी. सिंग. मग तो मालक पाय लागला. मी तुम्हाला सांगतो असं नुसतं कामधामं सगळे पडले. आता म्हणा मी कसं आणि कसं काय शक्य आहे व्ही.पी. सिंग असू शकते. मग मालकाने हिंमत करून आला जवळ आपले व्ही.पी. सिंग देश के पंतप्रधान आहे की हा मी तुम्हाला सांगतो तो फक्त हार्ट अटॅक येऊन मरायचा काय दिवशी इतका त्याला म्हणजे काय करून काय नाही त्याचं म्हणजे अरे वाटतं त्याला आवडलं सावरलं त्याला हे केलं म्हणजे इतकं ते सगळं. मग ते सगळं प्रचार चालू झाला. लोक म्हणजे मी गेल्यावर लोक सगळं असं गाव धावून यायचं वगैरे. शेवटच्या 2 दिवसात वातावरण बदललं. वातावरण बदललं. गावात गेल्यानंतर सगळे लोक जे माझ्याकडे धावून यायचे मला पाहून पळून जायचे. म्हटलं झालं काय काहीच समजे नाही. आणि लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलं आहे. काय चुकलं आहे काहीच समजे नाही. मग जो काय हे झाला मतदान झाल्यानंतर एका जणांनी एक सायक्लोस्टाईल हे आणलं. ते सायक्लोस्टाईल असं होतं की भूक कथेचं नाव. भूक लेखक चंद्रकांत वानखडे आणि कंसात मातंग समाजात जन्मलेले. आता हेही खरंच होतं कारण ह्या चंद्रकांत वानखडेंनी ती कथा लिहिलेली आहे. तो मातंग समाजातला होता. फक्त 2 झेरॉक्स प्रती त्यांनी गावात वाटला होता. झालं ना मातंग समाजात जन्मले म्हटल्यानंतर बिलकुल बातमी एका याच्यात धुवा उडवला. म्हणजे खोटं काहीच नव्हतं. तोही चंद्रकांत वानखडे म्हणजे आहेत म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे अभ्यासक आहेत वगैरे वगैरे. आपली आपली निवडणूक कशी आहे म्हणजे तर माझी उपयुक्तता संपली. मला संपवून टाकलं असं झालं. भाऊ तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रचंड आंदोलने केली 80व्या दशकात. त्याच्यानंतरचा सगळा काळ तर त्या काळातला शेतकरी आणि आजचा शेतकरी काय काय अवस्थेतला फरक जाणवतो आपल्याला. अवस्था त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थितीत जाते असं. म्हणजे ग्रामीण अर्थचक्र म्हणजे अक्षरशः आता काळात उत्तर दिवसेंदिवस चालले. दुसरं असं की आता इतके आपण विखुरल्या गेलेले आहोत. आणि आता याच शेतकरी आंदोलनाची
म्हणजे अनेक लोक असं म्हणतात की ते श्रीमंत शेतकरी आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांचं एक उदाहरण आहे तुम्हाला सांगतो की पंजाबचा शेतकरी श्रीमंत आहे तो शेतीवर नाही. पंजाबच्या शेतकऱ्याचा घरटी एक माणूस एक तो मिलिटरीत तरी आहे किंवा परदेशात आहे. म्हणजे हे प्रमाण मोठं असल्यामुळे ती श्रीमंती त्यांची म्हणजे शेतीवर बरे हे दिसतात. दुसरं असं की आमच्या आंदोलनाला कधी आरोपित असं म्हणजे 60 दिवसानंतर सुद्धा जर या लोकशाहीमध्ये आज काहीतरी पंतप्रधान बोलले म्हणतात की एका फोनच्या अंतरावर आहे म्हणजे काही चमत्कारिकच सांगतो माणूस हा. म्हणजे आतापर्यंत त्याचे फोन डिस्कनेक्ट झाले होते का बिल नव्हतं भरलं का काय माहीत नाही. म्हणजे आता एकदम फोनचं कनेक्शन म्हणजे तिथे शेजारी येऊन बसलं म्हणजे तुम्ही माझ्या दाराशी येऊन बसलेले आहे आणि माझा फोन अंतरावर अरे तुझ्या दाराशीच आलेला आहे. मला स्वतःला असं वाटतं की आणि आता जी एक भाषा सुरू झाली म्हणजे याही अनुषंगाने आज रात्री बोलणार आहे की शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी हे आंदोलन म्हणजे हे वटवटून मला एक साधा प्रश्न असा पडतो की एका बाजूला लोकशाहीचा संकोच होताना दिसतो आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देऊन राहिले म्हणजे हे अंतर्विरोध मला समजत. मला स्वतःला असं वाटतं की शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक हाताबाहेर जाते. फक्त याच्यामध्ये एकच हे ठाणे आहे थोडेसे की 2016 पर्यंत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हे आत्महत्येचे आकडे प्रकाशित करायचे. यांनी आत्महत्येचे आकडेच बंद करून टाकले 2016. आता त्याचा इम्पॅक्ट कसा होतो की आत्महत्या देत असेल तर काही आधाराने आपण बोलायचं. आता 2016 नंतर आकडेच येत नाही म्हटल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट येत नाही. म्हणजे आत्महत्या नष्ट करण्याचा जालिम उपाय त्यांच्याकडे आहे की म्हणजे आकडेच लपून टाकतात. जालिम माणसं आहे. यवतमाळ जिल्हा आणि विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. त्या पाठोपाठ विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तर नापिकी कर्जबाजारीपणा ही कारणं दिली जातात आणि शेती विषयाच्या समस्यांवरही चर्चा केली जाते परंतु त्याचं सोल्युशन सांगितलं जात नाही. हा प्रश्न बाहेरून आलेला आहे की बा इथल्या शेतीच्या काय समस्या आहे काय बदल केला पाहिजे. आणि मला काय म्हणजे तुम्ही त्या अँकर सारखे म्हणजे टीव्हीवर चर्चेमध्ये असताना मी अँकर सारखा प्रश्न विचारला. नाही आपला असो का बाहेरचा असो आपण म्हणजे पाकिस्तानाचा असो की हिंदुस्थानचा असो कसं आहे की याच्यावर सोल्युशन दिल्या गेलं नाही असं कोण म्हणतं. किती अहवाल आहेत म्हणजे नरेंद्र जाधवांचा अहवाल त्याच्यामध्ये म्हणजे समस्या काय आहे आणि समस्येचं सोल्युशन काय आहे हे सांगितलेलं आहे. दुसरं असं की म्हणजे आपले स्वामीनाथन आयोगाचा अहवाल कोणत्याही अहवालामध्ये समस्येची कारणं आणि त्याच्यावरची उपाययोजना दिली सगळ्या अहवालांचा फॉर्म हाच असतो. त्यामुळे त्याच्यावर सोल्युशन कोणी सांगितलेलं नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि हा मला नेहमी खोचून विचारते किंवा मला वाटतं बाळासाहेब थोरातच काहीतरी अन्नमंत्री असतात ते म्हणाले तुम्ही एवढं बोलता तर काही सोल्युशन सांगा. म्हटलं हो साहेब म्हटलं हे कोणाला मूर्ख बनवा मला नका बनवू. म्हटलं हे अहवाल आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल स्वामीनाथनचा अहवाल नरेंद्र जाधवचा अहवाल आणि त्याच्यानंतर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा या सगळ्या अहवालांमध्ये सोल्युशन सांगितलेले आहे. तुम्हाला करायचंच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे 7व्या वेतनाच्या संदर्भात तुम्हाला कोणी सांगितलं खूप पाहिजे ना. तुमचं कसं अखंड चालू आहे 10-10 वर्षांनी पहिलं वेतन आहे दुसरं वेतन आहे तिसरं वेतन आहे चौथं 7वं वेतन आहे. तुम्हाला तो प्रश्न समजला आहे म्हणून मला स्वतःला कसं आहे की या प्रश्नाचं उत्तर शोधायचं नाही कारण त्याचं मूळ काय आहे हे मी आज रात्रीच्या भाषणात बोलणार आहे. त्यामुळे उपाययोजना सांगितलेली नाही हे सबसे खोटं आहे. असंख्य अहवालांची त्यांची नावं मला माहीत नाही आज इतके खंडच्या खंड पडलेले आहेत. त्याच्यातले 20-25 अहवाल तर त्या काळात मी वाचले. फक्त उपाययोजनेची वेगवेगळी असेल त्याच्यामध्ये पण त्याच्यातलं सूत्र घ्या ना काहीतरी पण ते तुम्हाला घ्यायचं नाही. त्यामुळे तुम्हाला करायचं नाही आणि तुम्ही खापर फुटता परत की कोणी सोल्युशन सांगत नाही असं नाही. सर शेतकरी आत्महत्येवरून विषय निघालेला आहे. 19 मार्च 1986 मध्ये आपल्या जिल्ह्यात साहेबराव करपे यांनी आत्महत्या केली होती आणि शासकीय दरबारी ती पहिली आत्महत्या म्हणून त्याची नोंद झाली. त्या दरम्यान
साहेबराव करपे यांनी, दिवंगत साहेबराव करपे यांनी सुसाईड नोटमध्ये असं लिहिलेलं होतं की या व्यवस्थेत शेतकरी म्हणून जगणे अशक्य आहे. तर खरंच आजही अशा या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून जगणे अशक्य आहे. काय वाटतं? शेतकरी म्हणून जगणे अशक्यच आहे. तर मी हे सगळं करून पाहायला म्हणून बोलतो. मी विचारवंत नाही. आम्ही त्यामध्ये जमिनीमध्ये करायचं सगळं. माझं काय म्हणणं आहे की शेती ही नितांत सुंदर गोष्ट आहे, पण शेतीवर पोट असणे याच्या इतकी भेसूर आणि विद्रूप गोष्ट दिसली नाही. शेतीवर पोट नसलं पाहिजे. म्हणजे मी प्राध्यापक आहे, पण जमिनीचा तुकडा आहे, तर ती शेती चांगली असते. म्हणजे खरीप पिकते इथे वेतनामध्ये पिकते. म्हणजे मी पुढारी आहे, विलासराव देशमुख आहे, आणि माझी शेती आहे, तर शेतीवर सगळं हिरवं असतं. किंवा वसंतराव म्हणजे नाही, म्हणजे ते मुख्यमंत्री आहेत, पण त्यांची शेती आहे, तर त्यांचे 36 कोटीचे द्राक्ष त्यावेळेस विकले होते. म्हणजे आणि दुसरं असं की शेती ही काळा पैसा लपवण्यासाठी उत्तम साधन आहे. म्हणजे ज्यांचा कोणी वैद्यकीय व्यवसाय असेल, वकिली असेल, काहीतरी असेल, त्यामुळे आमची तर मागणी अशी आहे की शेतीवर इन्कम टॅक्स लावला पाहिजे, म्हणजे हिशोब तरी ठेवला जातो. त्यामुळे शेतीवर जगणे. आणि जो दुसरा कोणीतरी म्हणतो की जसं आमच्या म्हणजे हा संजय राठोड, त्यांच्या वडिलांची शेती खूप पिकायची. मला समजायचंच नाही यांचं सगळ्यांना कोणाचं पिकतं नाही, यांचंच कसं. म्हणजे सावकारीचा व्यवसाय. म्हणजे किंवा नुरू सेठ गिलानी तिथे महोदयाचे, त्याची शेती खूप पिकायची. ते सांगायचे, दावे करायचे, असे काही नाही खूप पिकते, पण त्याचा व्यापार होतो. असं जे असतं त्याच्यात तिथे पिकते. जमिनीमध्ये शेती, राजकारणात शेती छान पिकते, नोकरीमध्ये छान पिकते, पदापदा पिकते. म्हणजे तिथे बोंडअळी येत नाही, शेंडअळी येत नाही, वेतन कपात असत नाही, दुष्काळ असत नाही, पाऊस कमी जास्त असत नाही. शेतीमध्ये खूप पिकते, उत्पन्न आलं असं सांगणार आहे. या सक्सेस स्टोऱ्या तुम्ही साधारणतः तुम्ही आता पत्रकार तुम्हाला मी एक आव्हान करतो, ज्यांना कृषी रत्न पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत, 4 वर्षानंतर त्याची काय हालत आहे किंवा जाऊन या सगळ्या कृषी रत्न काय ते कृषी भूषण वाढायचे एक वेळा हे काळ सगळे पिकेले लागलेले आहे. कारण तोही आपल्याला काहीतरी पुरस्कार भेटते म्हटल्यानंतर खूप हे मी पाहायला हवं, केलं आहे. त्याच्यामुळे सर, कालच आपलं गांधी का मरत नाही या विषयावर व्याख्यान झालं. आम्ही आलो नाही, पण यापूर्वी सुद्धा तुमचे व्याख्यान मी या विषयावरचे फेसबुकला बरेचसे बघितलेले आहेत. एकीकडे जगभरात गांधी विचारावरील पुस्तके खपांचे विक्रम करीत असताना दुसरीकडे हिटलर आणि मुसोलिनीच्या पुस्तकांनाही बऱ्यापैकी मागणी आहे. तर या दोन विचारधारांकडे आपण कसे बघतो? मला हिटलर आणि मुसोलिनीच्या पुस्तकाला खूप मागणी आहे वगैरे असं वाटत नाही. एक त्याचा विशिष्ट वर्ग आहे, तो टिकभर मुठभर आहे. फक्त तो हातभर म्हणजे टिकभर मुठभर असताना आपण हातभर कसे आहोत हे सांगण्यात कुशल आहे, एवढाच तो फरक आहे. दुसरं असं की गांधीच्या संदर्भात माझ्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, मला एक आयुष्यभर एक खंत अशी होती की गांधीच्या हत्येची कारणं त्यांनी सांगितली, हत्या करणारे, आणि त्यांनी खरी खोटी वारंवार सांगितली आणि ती खरी वाटायला लागली. पण मग गांधी हत्येची खरी कारणं काय आहे असं स्पेसिफिकली कोणी लिहिलेलं नाही. ते जे लिहिलेलं आहे जगन फडणवीस म्हणून आहे, त्यांचं महात्म्याची अखेर एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये गांधींची हत्या का केली याची सुरुवात केलेली आहे, पण त्यांनी गांधीची हत्या कशी झाली याच्यावर बोलले. मला तेही कशी झाली याच्यात इंटरेस्ट नाही आहे. म्हणून मी जो काही याच्यात मांडणी केलेली आहे, अजून याचा विस्तार होणार आहे आणि आता विस्तार सुरू झाला आहे. मी एक पुस्तक, एक पांडेचं पुस्तक आलेलं आहे, गांधी को क्यों मारा असं ते पुस्तक आहे. म्हणजे त्या गांधीला का मारलं हे समजल्याशिवाय गांधी समजू शकत नाही असं माझं मत आहे. म्हणून त्याही पुस्तकाची एक चौकट आखून घेतलेली आहे. दुसरं असं की हे पुस्तक लिहिताना एक ठरवलं होतं की हे पुस्तक विद्वानांसाठी नाही, आणि दुसरं असं की विद्वत्ता प्राप्त होण्यासाठी मला नाही, हे ठरवून टाकलं होतं. कारण 8 दिवस एक माझ्या चांगल्या मित्राशी खूप घमासान झाली, इतकी घमासान झाली होती की तो म्हणाले इतके सगळे संदर्भ याच्यात दिलेले असतात ना, तू कंसामध्ये येते, म्हणजे पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, पुस्तक क्रमांक. मी म्हटलं कंस देणार नाही. तो म्हणाला का? मी म्हटलं मी जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा त्याच्यात कंस आला की माझी लय तुटते.
आणि म्हटलं ही लय मला तोडायची नाही. तो म्हणाला त्यांनी विश्वास ठेवा की नाही. म्हटलं ते संदर्भ सूची दिलेली आहे ती एक तो वाचावी किंवा खूप त्याला म्हणजे अडचण झाली त्यांनी मला विचारलं, मी सांगेल कुठल्या पुस्तकातल्या कुठल्या पानावर काय हे आहे मी सांगेल. आणि हे पुस्तक म्हणजे माझं यश असं आहे की आता त्या म्हणजे राजपूत सरांची मुलींनी ते वाचलं. मला ते म्हाताऱ्यांनी वाचावं असं नाही वाटत. ते यंग जनरेशन जी आहे पुढे ती कारभार करणार आहे, देशाची सत्ता असेल मग राजकारण असेल समाजकारण असेल त्यांनी वाचावं, त्यांना समजावं आणि ते वाचताय. म्हणजे मी माझ्या बहिणीचा किस्सा सांगतो की 18 मेला वारली. ती कॅन्सर होतं तिला, केमोथेरपीसाठी यायची आणि हे पुस्तक नुकतंच आलं होतं. तुम्ही माझ्या बहिणीला हे पुस्तक भेट दिलं, तिने घेतलं, तिने पोस्ट टाकली की मोठ्या भावाने दिलेलं पुस्तक आपण नाही कसं म्हणावं, पण मोठ्या भावाला हे कसं सांगावं की मी काहीच वाचत नसते. पण हे पुस्तक वाचायला घेतलं आणि 2-4 पानं पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा जेव्हा मी पुस्तक खाली टेबलवर ठेवलं, मी घरात काम करत असेल पण माझं डोकं त्या पुस्तकातच राहायचं. असं त्या पुस्तकाने आणि मी तुम्हाला सांगतो यावर्षीचं फेसबुकवर तुम्ही पाहिलं असेल, फेसबुकवर निरुत्तर होणारी हे फेसबुकवरचे लोक आता या पुस्तकातले उत्तरेचे उत्तरे देऊन उत्तरं देतात. आणि ते एक मला माझ्या आयुष्यात म्हणजे तो जो कोणी मला तो डंग्या म्हणणारा वगैरे असेल त्यांनी लवकर मला मारावं, कारण माझ्या आयुष्यात सार्थक झाल्यासारखं मला वाटतं. शेतकऱ्यांवर बोलताना तुम्ही एक सांगितले की सोल्युशन दिले आहे, परंतु एकाही सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. काय षडयंत्र असावं याच्या मागचं? मला असं वाटतं याच्यासाठी तुम्हाला रात्री घ्यावं लागेल. ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण नाही, ज्येष्ठ पत्रकार म्हणजे हे टक्कल विकल्पना आहे, वय माझं आलेलं आहे म्हणून म्हणतात. म्हणजे माझ्या पत्रकारितेचं वय फक्त 7 ते 8 वर्षाचं आहे. तरी पण एक अभ्यासू पत्रकार असं म्हणाला, अभ्यास वगैरे ठीक आहे, चांगलं वाटतं. एवढ्या साऱ्या मुलाखतीच्या दरम्यान एक पत्रकार म्हणून असा एक कुठला प्रश्न आला किंवा सध्याच्या प्रसार माध्यमावर प्रश्न आला नाही. एक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संदर्भातला प्रश्न आहे वानखेडेचा, की इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून सध्याचे मूलभूत प्रश्नांची उहापोह पाहिजे तशी होत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया सुशांत सिंग आणि कंगनासाठी अहोरात्र राबतो, परंतु त्याच वेळेस शेतकरी आत्महत्या, कुपोषण या बाबती मात्र त्यातून दिसत नाही. म्हणजे अनुष्का शर्माचं गर्भवती असणं ही सुद्धा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला एक ब्रेकिंग न्यूज ठरत असेल तर मग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली प्रतिमा हरवत चाललाय असं एक पत्रकार म्हणून तुम्हाला वाटत नाही? हे तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही घरच्या समस्या सांगता मला, तुमच्या घरच्या किती समस्या आहेत? मी 1 जानेवारीला अमरावतीला गेलो होतो, याच्यासाठी गेलो होतो की तुम्ही अनिल कुमार सौमित्र हे नाव ऐकलं असेल. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे डायरेक्टर म्हणून त्याची नियुक्ती झाली. त्या माणसाचं कर्तृत्व काय माहीत आहे. त्यांनी एक असं विधान केलं होतं की गांधीजीला म्हणायचं, महात्मा गांधींना म्हणायचं झालं तर फादर ऑफ द नेशन न म्हणता फादर ऑफ द पाकिस्तान म्हणा. आणि तिथून त्याला हुसकावून लावला होता आणि तो कचरा इथे आपल्या अमरावतीच्या युनिव्हर्सिटीमध्ये आणला. तर ते पत्रकार परिषद म्हणजे हा तो किस्सा सांगण्यासाठी मी हे सांगून नाही राहिला. पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही जे काही 4-5 जण होतो, म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे मग तिथे काही अल्पोपहार ठेवला असतो, चहा वगैरे वगैरे. ते माझा पत्रकार मित्र तो आलुगुंडे समोसे वगैरे असा सर्व करत होता. मला पहिल्यांदा मी लक्ष दिलं नाही, म्हटलं असतो अनेकांना असा हेल्पिंग हँड असतो, कोणाला तरी मदत करायची, करत असेल बाबा. मग त्याच्यानंतर तो माझ्याकडे घेऊन आला आणि त्यामुळे हे टेस्ट करा. मी म्हटलं नाही यार, मी खात नसतो, मी फक्त ते सध्या जगन्नाथ दीक्षित फक्त 2च वेळ जेवतो. आणि 2-3 मी त्याला माधुरी दीक्षित म्हणतो, कारण एकदम जगन्नाथ दीक्षित म्हटलं की परत वय झाल्यासारखं वाटतं. माधुरी दीक्षित म्हटलं की जरा बरं वाटतं. ते म्हटलं नाही मी नाही खात, म्हटलं 2च वेळा मी जेवतो, मला ते खात नाही. सर म्हणे खाऊन बघा, आजच्या दिवशी खाऊन बघा. अरे म्हटलं तो आग्रह कशाला करतो, मी 2 वर्ष झाले म्हटलं फक्त 2 वेळा जेवतो, बाकी मध्ये काही खात नाही. सर म्हणे मी केलेलं आहे खाऊन बघा. मी सहज त्याला बोलताना असं बोललो. ते म्हटलं अरे आता पत्रकारितेमध्ये आलुगुंडे आणि समोसे तळायला तुला वेळ भेटायला लागला. सर म्हणे मी आता पत्रकार.
मला त्या दिवशी डोळ्यात पाणी आलं. ज्या पत्रकारांनी, ज्या बातमीदारांनी आयुष्यभर जगाच्या बातम्या केलेल्या आहेत, त्या बातमीदारांची बातमी तरी झाली आहे मग तुमच्या इथे? आता तुम्ही कोणाही समूहात किती कपात झाली आहे तिथे नोकरदारांची? सकाळ समूहामध्ये किती झालेली आहे? दिव्य मराठीमध्ये किती कपात झालेली आहे? वेतनामध्ये कपात किती झालेली आहे? म्हटलं विजय दडा मारायला आला की काय भीती वाटायला भीतो बा आजकाल म्हणजे कोरोनाचं नुसतं निमित्त घेतलं आणि 8 दिवसापासून कपात सुरू झाली. बरोबर? म्हणजे ज्या पत्रकारांच्या भरोशावर यांनी 7-7, 8-8 पिढ्या जगतील एवढी संपत्ती कमावलेली आहे, त्यांना सामान्याची जबाबदारी नव्हती. मी ते अपील केलं, कोणी मला रिस्पॉन्स नाही दिला. मी शोध घेतोय की किती पत्रकारांची, म्हणजे आता तुझं दिल्लीचं किती, आता माझे मित्रच आहे, आता त्यात राहिलो आहे त्या सगळ्या पत्रकारांचे सगळे देशोधडी लागले. आता अमरावतीला तो बिचारा आलुमोंडे वगैरे चालतो, एक जण काहीतरी तुमची हातगाडी घेऊन चालतो. म्हणजे मुंबईला बोलताना मी हे बोलतो. म्हणजे आता यावेळेस पत्रकार दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाने बोलवतो. म्हटलं याची बातमी होत नाहीये. म्हणजे तुम्ही अनुष्का शर्माच्या गर्भवती असण्याची बातमी म्हणता. बातमीदार आयुष्यभर ज्यांनी बातमीदारी केली त्याची बातमी होत नाही, या व्यवस्थेचं हे दुःख आहे. त्यामुळे मुख्य प्रश्न तिथं बातमी करायचीच नसते. दुसरं असं की नॉन इश्यू करणं, याच्यामध्ये हातखंडा आहे. आता राम मंदिरासाठी किती पैसा लागेल विचारायचं नाही. विचारला तर मग मी अधार्मिक. मग तुम्ही ते ख्रिश्चनांना विचारता का? तुम्ही त्या आपण विचारायला काय का? तुमचे त्यांना विचारता का? यांना विचारता का? अगं पण राम मंदिरासाठी किती पैसा गोळा करून आला, किती घे, काही हिशोब विचारू नका, काही येऊ नका. म्हणजे उद्या तुम्ही राम मंदिराचाच पैसा बंगालच्या निवडणुकीत लावला, कोणत्याही निवडणुकीत लावला, PM केअर्स का झालं विचारू नका. अरे का विचारू नका? पंतप्रधान कोष असताना PM केअर्सची स्थापना का झाली? कारण त्या ऑडिटच्या बाहेर, कारण त्याच्यावर काही बंधनं नाही आहे, अनिर्बंध कारभार. त्यामुळे हे तर सुशांत सिंग प्रकरण म्हणा, तर हे तर भारत पाकिस्तान सारखं केलं होतं. म्हणजे बिहारच्या निवडणुकीत कारण राजपूतांची मतं आणि याची हत्या केलं असं काहीतरी हे करायचा, तोही त्यांचा फसला त्याच्यामध्ये. आणि मग बिहार भारत आणि महाराष्ट्र पाकिस्तान. म्हणजे आज तर राजकीय चित्र असं आहे की लोकशाहीसाठी सत्ताधारी पक्ष लागतो, विरोधी पक्ष लागतो. पण आता सत्ताधारी पक्ष म्हणजे भारत आणि विरोधी पक्ष म्हणजे पाकिस्तान. त्यांच्या सुरात सूर मिसळेल तो देशभक्त आणि त्याच्या सूर विरोधी काही सूर काढला तर तो देशद्रोही. हे फार दिवस टिकेल असं मला नाही. म्हणजे मी अशा नाही आहे आणि मी मरण्यापूर्वीच त्याची गच्छंती पाहणार आहे एवढं. आणि नाही केलं तर किमान आयुष्यभर तुरुंगात जाऊन बसणार आहे. कारण बरं तिथे आपलं असं. त्यामुळे सगळं बरं. दुसरं असं की समाजाचे सगळे स्तंभ कोसळत असताना पत्रकारितेचा स्तंभ सावध राहील असा विश्वास सुद्धा म्हणजे अनाठ नाही आहे असं मला वाटतं. अधपतन सगळ्या क्षेत्रात चाललं आहे, राजकीय क्षेत्रात. म्हणजे आपण निवडून कोणाला द्या, तो उद्या म्हणजे आता बिहारच्या निवडणुकीमध्ये, आधीच्या निवडणुकीमध्ये नितीश म्हणजे मोदी विरोधी मतदान झालेलं आहे, पण नितीश कुमार इकडनं तिकडे चालला जातो. हे सगळं चाललेलं आहे, वाईट नाही. तुम्हाला कंटाळा आला असं सांगा, थांबून जाऊ. तुम्हाला काय म्हणाल नाही. केंद्र सरकारचा मुद्दा लागला आणि राजकारण, एकंदरीत राजकारणावर छान सुंदर भाष्य केलं सर. 2004च्या निवडणुकीच्या, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील एक प्रश्न आहे. तेव्हा केंद्रामध्ये UPAचं सरकार आलेलं होतं आणि सोनिया गांधी पंतप्रधान होण्याच्या मार्गावर होता. तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी किंवा किंबहुना जेवढ्याही पक्षांनी विदेशी मूळचा मुद्दा उपस्थित केला होता की त्या विदेशी आहे. म्हणायचं असं आहे की भारतामध्ये सोनिया गांधी या विदेशी ठरतात आणि त्याच वेळेस अमेरिकेमध्ये मात्र कमला हॅरिस ही भारतीय ठरते. तर ही जी मांडणीचीच अफवा आहे, याबद्दल काय नाही? त्याच्याबरोबर काय बोलायला लावता मला? बोललो काय होते म्हणजे इकडचा भ्रष्ट तिकडे जातो ते एकदम पवित्र होतो. आता किती भ्रष्टांची यादी सांगू. आता एक कोकणवाडी सासूरवाडी आहे,
तिथे नारायण राणे किती भ्रष्ट आहे, पण तो आता पवित्र झाला आहे. पवित्र होण्याचं मशीन आहे त्यांच्याकडे, तुमच्याकडे नाही आहे. मग त्या मशीनमध्ये टाकला की पवित्र होऊन जातं. बरं इकडे मग राहायला थोडासा बोलला तर मग ईडी काहीतरी म्हणजे हिडापिडा ठेवून ते ईडी सुरू होऊन जातं. तर असे ते अरे सरन्यायाधीशांचे निकाल जरी पाहिले तर किती याच्यामध्ये प्रेशर होतं. माझं काय म्हणणं आहे की काँग्रेस सोबत आयुष्यभर मी लढलो, पण कसं आहे की अनेक लोक म्हणतात काय फरक आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये. व्यक्तिगत गुंडगिरी विरुद्ध तुम्ही लढू शकता, पण इन्स्टिट्यूशनल गुंडगिरीच्या विरोधी तुम्ही लढणं कठीण आहे. संस्थात्मक गुंडगिरी, मला साधं उदाहरण म्हणजे समजेल अशा भाषेमध्ये सांगतो की संपादक म्हणून दबाव असायचा राजकीय पुढाऱ्यांचा, पण व्यक्तिगत राजकीय पुढाऱ्यांचा असायचा. तो फोन करायचा, दबाव टाकायचा, आम्ही काय पद्धतीने तो झेलायचा, कसा झेलायचा ते आमचं पाहायचं. पण इमॅजिन करा त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता कोणी सुटा राजकीय पक्षातला नेता दबाव आणत नाही. आता सीएम आणि पीएम ऑफिसमधून फोन येणं, सीएम ऑफिसमधून फोन येणं आणि एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा फोन येणं याच्यामध्ये फरक आहे. सीएम ऑफिसमधून फोन येणं याचा अर्थ असा की ती इन्स्टिट्यूशन त्याच्या पाठीशी, पीएम ऑफिसमधून फोन आला त्याचा अर्थ असा की ती इन्स्टिट्यूशन त्याच्या पाठीशी. आणि काँग्रेस आणि याच्यामध्ये फरक हा आहे की काँग्रेसच्याही काळामध्ये दंगली झाल्या, पण काँग्रेसच्या काही लोकांचा त्याच्यामध्ये हात होता, पण काँग्रेसचा हात नव्हता. हे मी छातीने विरोधक असून सांगतो. म्हणजे शिखाच्या दंगलीत काही काँग्रेसच्या नेत्यांचा हात होता, पण ॲज ए इन्स्टिट्यूशन म्हणून काँग्रेस नव्हतं. पण गुजरातच्या दंगली ह्या सत्तेने घडवून आणलेल्या दंगली आहेत, सत्तेने घडवून आणलेल्या दंगली आणि एखाद्या पार्टी घडवून आणलेल्या दंगली आहेत. तुम्ही मला सांगा, निर्भयाच्या प्रकरणामध्ये कोणीही काँग्रेसच्या नेत्यांनी बलात्काराचं समर्थन केलं नाही, पण यांच्या काळामध्ये बलात्काराचं काश्मीरच्या त्या मुलीवर झालेल्या अत्याचारावेळेस अधिकृतपणे समर्थन केलं. त्याच्यानंतर हाथरस उत्तर प्रदेशच्या प्रकरणामध्ये सगळ्यांनी समर्थन केलं. मॉब लिचिंगच्या संदर्भामध्ये जेव्हा तो आरोपी जामिनावर सुटून आले तर यशवंत सिन्हाच्या मुलांनी काय त्या मंत्री असताना सुद्धा त्याचा सत्कार केला. अधिकृतपणे एक ॲज ए इन्स्टिट्यूशन म्हणून आरोपींचा सत्कार करणारी ही सत्ता आहे. काँग्रेसने किमान विधिलिखित काही विधिनिषेध पाहिले होते. आणि मला स्वतःला असं वाटतं की भाजपचं अवतार कार्य याच्यासाठी आहे की काँग्रेसचं महत्त्व पटवून देण्यासाठी आहे की काय, असं मला असं वाटतं. आता मला लक्षात आलं की काँग्रेस चांगली होती, काँग्रेस चांगली होती, पण हे अवतार कार्य भाजपच्या माध्यमातून समजून देणं सुरू आहे की काय, असं वाटतं. थांबून द्यावं बरं पसंत त्यांचे काही प्रश्न असतील श्रोत्यांमधून, काही लोकांना जर प्रश्न असतील वानखेडे सरांसाठी तर आपण त्या पद्धतीने विचारू शकता. आपण काही वेळ श्रोत्यांसाठी देऊया. काही प्रश्न आहेत राजपूत सर? तर माझ्या असं वाचनामध्ये आहे आपल्याबद्दल की आपण MA इकॉनॉमिक्सपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, मात्र MA पर्यंत सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट्स आपण फाडून टाकलेले आहे. हा एक प्रश्न, याच्या पाठीमागे काय कारण? आणि दुसरा प्रश्न आहे की आपण लग्न केल्यानंतर हेतुपुरस्सर नसबंदी करून टाकली. नसबंदी नाही केली बा, लोकांना त्यागी असं म्हणजे शिल्लक भाषणामध्ये मोठा आहे. म्हणजे आम्ही हे ठरवलं, त्याच्या पाठीमागची काय हे भूमिका सरळ होती की आम्ही इतकं इन्सिक्युअर जगलो आहे. म्हणजे मिटिंगड्याच्या दिवसांची आज आठवण येते तर अनेक दिवस उपास मार आम्ही सहन केली. म्हणजे तोही किस्सा मी पुस्तकात लिहिला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये दोघांचीच आमची काही हे होत नाही. आणि ठरवलं होतं नोकरी करायची नाही तर ठरवलं होतं. आणि नोकरी करायचा मोह होऊ नये म्हणून सगळे सर्टिफिकेट जाळून टाकले. म्हणजे मी परदेशात गेलो नाही, अनेक वेळा संधी येताना कारण ते सर्टिफिकेट माझ्याकडे नव्हते आणि परत ते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आणायची माझी इच्छा नव्हती. म्हणून मी परदेश 2-3 वेळा मला परदेशात जायची हे आली म्हणून गेलो. आणि त्यावेळेस असं वाटलं आणि आजही मला त्याचं दुःख नाही. म्हणजे आमचा इतका परिवार मोठा आहे, आम्हाला काही मुलं बाळ नाही वगैरे याचं कधी खंत वाटली नाही.
आणि मुलं बाळ असलेल्याही आईवडिलांचे हाल पाहतो, त्याच्यामुळे त्याच्यातही अजून आजकाल गैरसंवाद होते किंवा कोणी कुत्रं विचारत नाही. म्हणजे आजकाल तर सगळ्यात चांगल्या घरांमधले ते याच्यात कुठल्या अनाथाश्रमात कुठला तो असतो, वृद्धाश्रमामध्ये हे तोही खर्च नाही. पण त्यावेळेस वाटलं की सेक्युअर जगणं आपल्या नशिबात नाही, आपण जगणार नाही आणि तडजोड आयुष्यात करणार नाही. आणि मग ते नको, कारण मग ते सगळे बाप म्हणून म्हणा, आई म्हणून म्हणा, कदाचित मला दाबता येणं शक्य झालं असतं, माहीत नाही, कदाचित झालंही नसतं, माहीत नाही. पण ते त्यावेळेचा तो निर्णय होता. पण काय झालं की एका भर सभेमध्ये एका जणांनी, कार्यकर्त्यांनी चंद्रकांत वानखडे किती त्यागी आणि यांनी लग्नापूर्वीच नसबंदी केली. आता ते एवढं सार्वत्रिक झालेलं आहे की मी उत्तरं जरी दिली की बा नाही केली रे बा नसबंदी, तरी कोणी आता ऐकणार नाही, कारण माझा आवाज सगळं कमी आहे. पण त्या अशा दंतकथा एखाद्या माणसाबद्दल पसरत जातात. पण जाणीवपूर्वक आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला की आपल्याला मुलगा आणि आहेत नाही, जर राहुल बसलाय तर आमचा मुलगाच आहे. असे खूप मुलं आहेत. फक्त ते इस्टेटीसाठी शेवटी भांडतील की नाही, पण इस्टेट माझी काही नाही आहे, त्यामुळे तोही त्याचा ब्रह्मनिर्धार होणार आहे. आपल्या नावाने एक पुरस्कार आहे, त्या पुरस्कारातून पुरस्कार चालतो, त्याबद्दल आपण सांगा. माझ्या नावाने? तुमच्या नावाने म्हणजे आम्ही सारे पुरस्कार आहे. माझं नाव आहे का? म्हणजे तुम्हाला मिळालेला पुरस्कार होता आणि त्यातून तुम्ही नवीन पुरस्कार सुरू केला. ते काय आपल्या लोकांना काही काही मग खूप दया येते की आता हे गुडगं नंतर कसं थकलं, मग याचे हातपाय थकल्यानंतर मग एक आमच्या काही मित्रांनी चिंता झाली किंवा याचं तर काहीच नाही आहे. मग यांनी माझ्या साठीला 11 लाख रुपये जमा केले. म्हणजे आता परवानगी मी दिली, म्हटलं करा. मग त्यांनी उत्साहात ते सगळं 11 जिल्ह्यातून म्हणजे 1-1 लाख असं करत 11 लाख जमा केले. मग ते सगळा कार्यक्रम वगैरे झाला. बरं, अनेकांना माहीत होतं की हा संधी माणूस हवा, काय म्हणजे येईल की नाही, अमुक तमुक. तिथे मी ते स्वीकार 11 लाख रुपये. पण तिथे AK-47 घेऊन अनेक लोक होते. भाऊ तुम्ही काय हे आता घेऊन टाकलंय की आम्ही तुम्हाला उडवतो, आम्ही तुम्हाला उडवतो असं सगळ्या त्या दिवशी म्हणजे 8 दिवसांनी हे सगळे निधी घेऊन आले. म्हटलं मला बघू आता, कारण म्हटलं पूर्वीपेक्षा मी बऱ्या करतो, कारण संपादक राहिलो. त्याच्यानंतर पूर्वी फुकटातच भाषण करायचो, आता भाषणाचे पैसे किती लोक देतात. दुसरं पुस्तकं लिहिले त्याचे रॉयल्टीचे पैसे येतात. असं ते चालतं. म्हटलं की फार लागत नाही वगैरे. नाही म्हणे भाऊ हे आलं. मग 1 महिन्यांनी म्हटलं वा हे पैसे तुमचे तुम्हाला वापर, तुम्हाला काय करायचं करा. मग ते सगळे चिडले कार्यकर्ते वगैरे, तुम्ही नेहमी असंच करता तसंच करता वगैरे वगैरे. मग त्याच्यातून एक फाउंडेशन तयार झालं. मग फाउंडेशनचं नाव काय ठेवायचं? मी म्हटलं सर्किट फाउंडेशन ठेवा. म्हणजे त्यांचे नट जरा सरकलेले आहेत. म्हणजे हे चांगल्या लोकांचं कामच नाही ना, हे सरकलेल्या लोकांचंच काम आहे. तर ते मग आम्ही सारे फाउंडेशन काढलं. जो चेक दिला होता त्याच्यावर आम्ही सारे अशी सही होती, म्हणून ते झालं. त्याच्यातून आम्ही एक पुरस्कार देतो आणि तोही पुरस्कार अशा व्यक्तीला देतो की जो नाव लौकिकाने मोठा झालेला नाही. काय होतं की चंद्रकांत वानखेडेला जेव्हा पैशाची गरज होती, चंद्रकांत वानखेडेला त्यावेळेस काही पैसे मिळाले असते तर देवकुमार बाजीपार मिळाला नसता किंवा 2 नंबरच्या धंद्याला लागला नसतं. कारण एखाद्या वेळेस तोही किस्सा हृदयदावा करते. त्यावेळेस गरज होती तेव्हा मिळाले नाही. माझं म्हणणं असं आहे की पुरस्कार 2 प्रकारच्या लोकांना मिळतात. एक तर एका झाडाला अति पाणी मिळतं कौतुकाचं, त्या कौतुकानेच ते झाड सडतं. आणि दुसऱ्या झाडाला पाणीच मिळत नाही म्हणून ते पाणी मिळत नाही म्हणून झाड सुटतं. ज्या झाडाला पाणी नाही असं आम्ही नावारूपासनं आलेल्या व्यक्तीला दरवर्षी आम्ही पुरस्कार देतो. 1 लाखाचा असतो. त्याचा सोहळा वगैरे पूर्वी करायचो, पण या कोरोनाच्या काळात काही सोहळा केला नाही. काय होतं की आपल्याकडे म्हणजे अण्णा हजारेला पुरस्कार किती द्याल, मरून जाईल ना तो. अभय बंगला पुरस्कार किती म्हणजे थकू. मी एकदा अभय बंगला विचारलं, म्हटलं थकत नाही म्हटलं पुरस्कार घेऊन. आता तर म्हटलं नाही म्हणा पुरस्कार. आणि दुसरं कसं असतं की आपल्याला मिरवण्याची हौस असते ना. अनोळखी माणसाला पुरस्कार दिला, त्याच्या शेजारी मी खुर्ची टाकून बसलो. आता अमिताभला दिला तर अमिताभच्या शेजारी बसलो, तुम्ही माझी आपली छाती वर होते. तो तिथून एक भाग असतो आपल्याला. म्हणजे जो लौकिक अर्थाने मोठा झाला त्याला पुरस्कार दिला तर माझा लौकिक वाटतो. आम्ही असे अनेक शोधतो कार्यकर्ते जे नेटाने काम करतायत आणि इथे खरंच त्याला मदतीची गरज आहे असं तो आम्ही देतो, म्हणजे करतो काही. साहेब, या
आम्ही सारेच्या 2 पुरस्काराला मी उपस्थित होतो. कोणा रे? विजय विल्लेकरांना तुम्ही दिला तो एक, हा. आणि सत्यपाल महाराजांना दिला हा. त्याला. त्याच्यात एक किस्सा कोणतरी सांगितला होता की घरून भाकरी म्हणजे शिदुरी घेऊन जाऊन लग्न केलं. तो एक वेळा मला ऐकायचा होता. नाही, मी लग्न नाही केलं. कोणत्यातरी कार्यकर्त्याचं हे लग्न विजय विल्लेकरनी केलंय तसं. आमची लग्नाचा किस्सा अद्भुतच आहे. ते आता काय ते सरकलेल्या माणसाची काय किस्सा ऐकतो तुम्ही सरकून जायची ना बरा माणूस आहे तू. हे विजय विल्लेकरच्या लग्नामध्ये शिदोऱ्या घेऊन सगळ्यांना बोलावलं होतं आणि शिदोऱ्या सोडूनच ते त्या लग्नात सगळे जे होते. सर पुस्तकही आलंय विजय विल्लेकरांचं. हा हा. सर या मुलाखतीच्या व्यतिरिक्त माझा एक वेगळा प्रश्न होता, खूप दिवसापासून माझ्या मनात होता. मला सांगाल, विचारधारेऐवजी फक्त प्रतीकाचं राजकारण किंवा समाजकारण, विचारधारा न जोपासता प्रतीकाचं राजकारण किंवा समाजकारण हे उजव्या विचारधारेकडे जाते का? मग प्रतीक हे पुरोगामी का असेना? मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे हा प्रश्न मला अनेक वर्षापासून पडत होता की क्रांती करायला एक नेट लागतं, खूप खपावं लागतं. आणि जो कोणी खपणारा समोर दिसतो तोपर्यंत त्या क्रांतीचा प्रभाव असतो. म्हणजे समजा गौतम बुद्धाची क्रांती असेल, पण नंतर प्रतिक्रांतीला फार नेट लागत नाही, ती सहज होते आणि प्रदीर्घ काळ. याचं उत्तर मी अनेक वर्ष शोधत होतो की असं का होतं. याचं उत्तर ते न्यूयॉर्क हरारेचं पुस्तक सेपियन्स पुस्तक वाचल्यानंतर मला थोडी बहुत त्याची उत्तरं मिळाली. लोकांना भ्रमात राहायला आवडतं, हे त्याचं उत्तर आहे. आता समजा माझ्याकडे कोणीतरी आला आणि सांगितलं की अरे काही नसतं रे, काही जन्म नसते, मृत्यू नसते, मोक्ष नसते, पुनर्जन्म नसते, काही नसते. त्या माणसाला असं वाटते की काय सांगतोय म्हणून सर तो सांगून राहिला कसा मस्त मोक्ष असते, तिथे मग कसा स्वर्ग असते, स्वर्गात अप्सरा असते, रंभा असते, त्या नाचून राहिल्या, इंद्र बसलेला आहे, मस्त झाला. दारू नाही म्हणतात, त्याला काय म्हणतात ते सोमरस पिऊन राहिलेले आहे, असं काही सांगितलं. की दुसरं असं की आपण कुठल्या ना कुठल्या एका भ्रमात असतो. आता सहज मी असं म्हणजे मी हे विचार करतो की समजा पुनर्जन्म नाही आहे हे 100% खरं आहे, पण समजा पुनर्जन्म नसता तर माझी मानसिक अवस्था काय झाली असते. समजा एखाद्या मुलीशी तू प्रेम केलं आणि इतकं जीवापाड तुम्ही प्रेम करता की एक तुझे केली वगैरे सगळं झालं आणि लग्न झालं, भरती तिथेही भरतीकडे झालं आणि तुझंही भरतीकडे झालं. तुम्हाला दिलासा हाच की या जन्मी तर पुढच्या जन्मी आपण भेटू. असं आहे ना. आता काय म्हणतं की आयुष्यभर इच्छा आकांक्षा अमर्यादित आहे आणि आयुष्य एवढंच आहे. त्यामुळे एखादा म्हणजे बोनस म्हणून एखादा जन्म असे 7-8 जन्म असले तर बरं वाटते. साध्या गोष्टीचं जर उकल केली जरा वेगळ्या रंगाने पाहतो. म्हणजे आपण लहानपणी कोल्ह्याची गोष्ट ऐकतो. कोल्ह्याला भूक लागली आहे, तो निघाला आहे अन्नाच्या शोधात वगैरे वगैरे, दिवसभर पडतो तो, अन्न मिळत नाही, काही मिळत नाही, दिवसभरचा उपाशी आहे. आणि अचानक कोल्ह्याला द्राक्षाची बाग दिसते आणि हे द्राक्षाचे घोषच्या घोष सगळे लागलेले आहेत आणि तो एकदम बिलकुल खुश होतो. बरं, कोल्हा देरे हरी पलंगामध्ये असं म्हणणारा नाही आहे, तो प्रयत्न करतो. ते उडी मारून राहिला, ते काय इतक्या उड्या मारल्यानंतर त्या घोसापर्यंत, त्या द्राक्षाच्या घोसापर्यंत पोहोचत नाही. आता तुम्ही साधारणतः इमॅजिन करा याचा परिणाम काय होईल की असंख्य प्रयत्न केल्यानंतर त्या प्रयत्नाला यश आला नाही तर तुम्ही फ्रस्ट्रेट होण्याची शक्यता आहे. आता कोल्हा काय करतो, म्हणजे फ्रस्ट्रेट होण्यापासून टाळण्यासाठी स्वतः एक तत्वज्ञान डेव्हलप करतो. अरे हे तर आंबट आहे, त्याला ना फ्रस्ट्रेशन केलं ना, आता हे आंबट आहे तो कोण खाईल, त्याला भेटून नाही राहील. आता असाच कोल्हा मग आपल्याला साधूच्या रूपात येतो. हे मोह आहे बेटा, हे माया आहे बेटा. आता आपल्याला माहिती आहे उद्या तर मारूनच राहिलो, भेटून तर काय काय राहिलं. आणि साधू पुरुष सांगण्याला हे मोह आहे, माया आहे, हे भ्रम आहे, काय चल म्हणत. मला असं वाटतं की कोल्ह्याचं तत्वज्ञान ते जसं आहे द्राक्ष आंबट आहे तसं या साधू हाय कोल्हाच असतो आणि आपण त्याच्या जातकुळीचे असतो. उगा त्या साधूला हे नाही, आपल्याला आवडते हो सालकर, आपल्याला मला आमदारकी पाहिजे भेटून नाही राहिलं, उड्या मारून राहिलो, खासदारकी पाहिजे उड्या मारून राहिलो, पुरस्कार पाहिजे भेटून नाही राहिला, असे उड्या मारतात. मग एकदा आपण त्याला तुच्छ लेखतो. तसंच एक तत्वज्ञान की हे मोह आहे, माया आहे, असं ते मला स्वतःला असं वाटतं की या भ्रमावरच जग चालू आहे.
म्हणजे आपण क्रांतीचे विचार आपण हे म्हणतो हे खरं आहे, पण एक दिलास आहे. म्हणजे मी जेव्हा संपादक नवीन झालो होतो तेव्हा कोडे टाकायचो, ते कठीण होते, ते सुटायचे नाही. मग माझे जे म्हणजे जुने सहकारी तिथले होते ते म्हणायचे, सर म्हणे कोडं कोणतेही टाकताना ते सुटलं पाहिजे की गॅरंटी घ्या. नाही तर म्हणे तो कोडं सोडवायचा प्रयत्न करतो, सुटलं नाही तर तो ऑफिसमध्येही भनभन करतो म्हणे, ते घराचे भनभन करतो म्हणे, ते कोडं सुटलं नाही. आता भनभन करण्याच्या ऐवजी एक खुंटी अशी आपली देवाच्या नावावर असते, कुठली अशी खुंटी, किंवा म्हणजे बा या जन्मात मला न्याय भेटला नाही पण परमेश्वराच्या दरबारात तर न्याय झाला ना, त्याचं झालं एक काय बघायचं न्याय आहे, मिळतो न मिळतो पण त्या प्रभात. म्हणजे कधी कधी आपण जे तर्क म्हणतो ना, म्हणजे माझ्या बायकोचं एक क्रिटिकल मेंदूचं ऑपरेशन झालं, म्हणजे त्याच्यात ती जगेल मरेल असं सगळे होतं. म्हणजे एक बलून आला होता आणि डॉक्टरने सांगितलं की एक तर त्याच्यामध्ये मरण्याची शक्यता आहे किंवा शरीराचा डावा भाग अपंग होण्याची शक्यता आहे. आता त्या काळामध्ये एखादा माणूस यायचा आणि तो खांद्यावर हात ठेवून म्हणायचा की तुमचं चंदूभाऊ वाईट कधीच नाही म्हणा, तर तुम्ही कोणाचं वाईट नाही केलं. बरं त्यावेळेस आपल्याला हेही माहीत असते ना, चांगलं करणाऱ्याचे वाईट झालेलं पाहिलं असते ना, पण त्यावेळेस आपल्याला ते सोयीचं नसते. पण हा म्हणून राहिला ना, माझं काय म्हणणं आहे की हे खोटं असते. हे कदाचित तुम्ही म्हणू शकता त्या मित्राला की तू मूर्ख आहे का, तो डॉक्टर म्हणजे त्याला समजतं की तुला समजते, पण त्या क्षणी हा भ्रम सुद्धा की तुमचं काहीही वाईट होऊ शकत नाही, हा भ्रम तो जो काही आहे प्रसंग निभावून नेतो. त्यामुळे तर्काच्या आधारावर जगणं होतं हे साप खोटं आहे असं मला दिवसेंदिवस कळायला. म्हणजे मी म्हातारा होतोय म्हणून असं वाटतंय असं नाही, कारण याची उपयोगिता असल्याशिवाय कोणती निरुपयोगी गोष्ट कसं काय. देव आहे किंवा नाही आहे याच्यापेक्षा लोकांना देव पाहिजे आहे म्हणून तो आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे पूर्वी देवाची खूप खेटी घ्यायची, पण आता असं वाटतं की माझ्या लेखी देव नाही, पण समजा तुमच्या लेखी देव असेल तर तो देव माझ्यासाठी आहे. बस इथपर्यंत आलेला आहे. नमस्कार. तुम्ही जी काल मांडणी केली की चातुर्वर्ण्याचं समर्थन करणाऱ्या लोकांनी गांधींची हत्या केली, तर त्याच गांधींचा जो विरोध आहे तो दलित आंबेडकरी चळवळीतूनही होताना दिसतो, त्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे याच्यामध्ये की म्हणजे या दोघांमध्ये असलेले मतभेद हे या दोघांमध्ये असलेली भिन्न संघर्ष रेषा याच्यामधून आलेली आहे. गांधीची संघर्ष रेषा ब्रिटिश साम्राज्यवादी विरुद्ध भारत अशी संघर्ष रेषा गांधींनी आखलेली आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संघर्ष रेषा आखलेली आहे ती दलित विरुद्ध सवर्ण अशी संघर्ष रेषा आखलेली आहे. आता साम्राज्यवादी ब्रिटिश विरुद्ध भारत ही कार्यवाही आता ही जी संघर्ष रेषा आहे, गांधीच्या संघर्ष रेषेची मर्यादा अशी आहे की त्यांचा अजेंड्याचा म्हणजे प्रायोरिटीज ह्या वेगळ्या असण्याची शक्यता आहे. तर त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हे भाग आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे कंपल्शन नाही की सगळ्यांनी सोबत आले पाहिजे. तो जो काही त्यांनी 7 समूह म्हणा किंवा एक समूह निवडलेला आहे तो जरी सोबत आला तरी त्यांचं साधण्यासारखं आहे. त्यामुळे संघर्ष रेषा भिन्न असल्यामुळे टॉप प्रायोरिटीचा मुद्दा बाबासाहेबांचा वेगळा होता आणि गांधींचा वेगळा होता. हे एक वेळा किमान आपण महापुरुषांच्या बाबतीत समजून घेतलं पाहिजे. दुसरं असं की या देशामध्ये तिसरी पार्टी उपलब्ध आहे, म्हणजे स्वतंत्र मतदारसंघाच्या संदर्भात तुम्ही जे म्हणता स्वतंत्र मतदारसंघाचं बीजारोपण करून पाकिस्तानचं झाड तयार झालेलं आहे. हा अनुभव आहे. म्हणजे पाकिस्तानची निर्मितीला वेग केव्हा आला? स्वतंत्र मतदारसंघ. आता दुसरं असं की स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ याच्यात फरक आहे. हा अनेक दलित सर्वसामान्य लोकांना माहीत नाही. स्वतंत्र मतदारसंघ याचा अर्थ असा की तुम्ही ज्या जातीचे आहात त्याच जातीचे लोक तुम्हाला मतदान करतात असा त्याचा अर्थ. आता तुम्ही लोकशाहीमध्ये सुद्धा मी अमुक जातीचा आहे माझ्या जातीचेच लोक मतदान करतील असं जर ठरलं तर इतर जाती जमातीच्या लोकांना मला गिनण्याची गरज नाही. सरळ सरळ देशांतर्गत एक नवीन देश तयार होतो. बाबासाहेबांना ते
म्हणजे बाबासाहेबांचा त्याच्यात जो पुणे पॅक्ट झाला की दलितांचा इतका राग आहे पुणे करारावर. मी नेहमी एकदा मला मारायला दलित मंडळी आली की गांधी या विषयावर मी बोलत असताना मी त्यांना एकच प्रश्न विचारला. मी म्हटलं नथुरामचा क्रमांक 1चा दुश्मन आणि कांशीरामचाही क्रमांक 1चा दुश्मन गांधीच असेल. तो म्हटलं नथुराम आणि कांशीराम एक होता. ते एकदम हे होऊन गेले. म्हणजे त्यांना असा काहीतरी प्रश्न आहे. म्हटलं सांगा ना, तुमचा सुद्धा गांधी एखाद्या वेळेस दुश्मन असू शकतो पण तो क्रमांक 1चा दुश्मन कसा असू शकेल? तुम्ही 25, 30, 40, 50 क्रमांकावर ठेवा ना त्याला दुश्मनाच्या क्रमांकावर. आम्ही म्हणत नाही पण तो तुमचा दुश्मन नाही आहे. फक्त म्हणजे तुमच्या प्रश्नाची तीव्रता जी बाबासाहेब आंबेडकरांना होती ती गांधींना नव्हती असं नाही. पण परिस्थितीच्या मर्यादा आहे की गांधी असा टोकाला तो संघर्ष नेऊ शकत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर नेऊ शकतात. हा जर फरक समजून घेतला, विवेकाने समजून घेतला आणि सध्याचं संकट जर समजून घेतलं तर गांधी दुश्मन म्हणून आता तुम्हाला चालणार नाही. बाबासाहेब गांधी यांनी हातात हात मिळूनच चाललं पाहिजे. पण आता तुमचे अनेक लोक असं दिसतात दलित चळवळीतले. आता रामदास आठवलेबद्दल मी काय बोलावं? म्हणजे मनुवाद्यांसोबत तुम्ही जाऊ शकता. मग मनुवादी कशाला म्हणता? म्हणजे आता तर म्हणजे रामाच्या सोबत रामनवमीच्या वेळेस यावेळेस मी आंबेडकरांचे फोटो पाहिले. आता त्याच्यातही अभिमान वाटत असेल तर चळवळ म्हणून हा अधपत आहे असं मी मानतो. पण त्याच्यावर सविस्तर बोलता येईल. नमस्कार सर. भारत या देशामध्ये युवकांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांच्या समस्या काय आहे याबद्दल थोडं मला सांगा. का म्हाताऱ्या माणसाला तुम्ही युवकाच्या जबाबदाऱ्या विचारता? काय तू सांगायला पाहिजे मला. म्हणजे मग कसं ते म्हणजे उलट तुम्ही आम्हाला असं आडगळी टाकून म्हणायला पाहिजे की मी सांगतो काय जबाबदारी आहे आणि आमची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यावर बोलता येईल. म्हणजे तुझ्याकडनं मला हे ऐकायला आवडेल का असल्या पाहिजे. म्हणजे प्रश्नापासून पळतोय असं नाही पण युवक म्हणजे वयाने तरुण असला म्हणजे अनेक युवक आजकाल मला म्हातारे वाटतात आणि त्याच्यावर खरं तर प्रबंध लिहिण्याचा विषय आहे ना. तुझा प्रश्नच म्हणजे प्रबंधाचा विषय आहे. त्याचं काय उत्तर दिलं? वानखडे सर, एक प्रश्न सुचला तो आहेच की फाळणीचा इतिहास सर्वश्रुत आहे. 2 देशांची निर्मिती सुद्धा आहे त्या दरम्यान. फाळणीसाठी बॅरिस्टर जिना पण तेवढेच जबाबदार होते. मग असं असतानाही गोळ्या फक्त गांधींना का बरं झेलाव्या लागल्यात आणि बॅरिस्टर जिनांना का? माझं स्वतःचं असं मत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकाचे जे 2 आदर्श आहेत संपूर्ण जगात त्यांचा आदर्श हिटलर आणि मुसोलिनी आहे आणि आशिया खंडातला त्यांचा आदर्श जिना आहे. हे विधान मी अतिशय जबाबदारीने करतो. कारण असं की मुस्लिम लीग आणि संघ हे परस्पर पोषक आणि पूरक असतात. नोआखालीमध्ये अत्याचार कोणी केले म्हणजे डायरेक्ट ॲक्शनचा आदेश जिनाने दिला आणि डायरेक्ट ॲक्शनचा अर्थ असा होता की सरसकट म्हणजे हिंदूंची कत्तल करा, स्त्रियांवर बलात्कार करा, धर्मांतर करा. आता तिथे जखमांवर मलमपट्टी करायला गेलेला गांधी आहे त्याच्याबद्दल राग आहे. पण जिनाच्या हत्येचा एकही प्रयत्न झालेला नाही. तुम्हाला आठवत असेल की लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानात गेल्यानंतर त्या जिनांच्यावरून वाद झाला होता की जिनांच्या त्या मजारावर त्यांनी जाऊन नतमस्तक झाले होते वगैरे वगैरे. तुम्हाला हे आठवत असेल की नाही माहीत नाही. सुदर्शन म्हणून सरसंघ चालक होते. ते सरसंघ चालक पदावरून पाय उतार होता होता त्यांनी जिनाची तारीफ केलेली आहे. आणि तुम्हाला एक 760 पानाचा जसवंत सिंगांनी लिहिलेला जिनावरचे थोरवी सांगणारा ग्रंथ आहे. आता हा योगायोगाचा भाग नाही. अडवाणी जिनाची तारीफ करतो किंवा सरसंघ चालक जे आहेत सुदर्शन ते जिनाची पायउतार झाल्यानंतर तारीफ करतात आणि जसवंत सिंगाला जिनावर ग्रंथ लिहावा असं वाटतं. त्यामुळे जिना हा त्यांचा आशिया खंडातला आदर्श आहे. जिना त्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाला पाकिस्तान म्हणजे मुस्लिमांचं राष्ट्र करण्यामध्ये. आणि आम्ही हे
हिंदूंचं राष्ट्र करण्यामध्ये अपयशी ठरले. त्यामुळे जिना यशस्वी आणि आपण अपयशी एवढाच काय तो त्यांचा हे आहे. त्यामुळे हे परस्परांना आताही आपण निवडणुकीत पाहतो ना, तुम्ही पहा कट्टरवाद, याचा कट्टरवाद असो का त्याचा कट्टरवाद असो, हा कट्टरवाद परस्परांना पोषक असतो. आणि हा जोपर्यंत जातो तेव्हा मग त्याचं साधं एक लॉजिक असं आहे की सगळ्या मानवी जगण्याच्या प्रेरणा काय आहे, एक तर प्रजनन, पोषण आणि संरक्षण, या 3 मानवी प्रेरणा भोवती हा सगळा प्रसारा केलेला आहे. तुम्ही एक बार समजा मी म्हणजे प्रजनन करणं, त्याचं पोषण करणं, त्याचं संरक्षण करणं. आता याच्यात पोषणाचा आणि संरक्षणाचा जो मुद्दा आहे याची क्रमवारी बदलत राहते. सर्वसामान्य परिस्थिती असेल तर भूक लागते, पण असामान्य परिस्थितीमध्ये भूक हरवते. समजा एक असं उदाहरण करा की 2-3 दिवस मला अन्न मिळालेलं नाहीये, तिथेच काही 3 दिवसाचा मी उपाशी आहे आणि तुमच्या घरी आलो, तिथे मस्त भरलं ताट आलेलं आहे, चांगलं जेवण आहे, हे आहे, पण तुमच्या शेजारी आग लागली, तर मी भरलं ताट असं सरकवून शेजारी आग विझवायला जातो, कारण तो संरक्षणाचा मुद्दा मला महत्वाचा. या लोकांना, उजव्या लोकांना हे अधिक चांगलं कळलेलं आहे की पोषणाच्या मुद्द्यापेक्षा भीतीचे मुद्दे जर अधिक उपस्थित केले तर पोषणाचे मुद्दे साईड ट्रॅक होतात, आपोआप होतात. आणि मग रोजगाराचं काय झालं किंवा कोरोनाच्या काळात आम्ही पायी कसं गेलो, याच्यापेक्षा भूमिपूजन बरोबर कोरोनाच्या कहर असताना होत नाही राम मंदिराच्या मग लोक एकदम राम मंदिराच्या भूमिपूजनामध्ये. दुसरं असं की मला भीती दाखवली, मला समजा मुस्लिमांची भीती दाखवली, मला समजा जाती अंतर्गत भीती दाखवली, तर पोषणाचे मुद्दे मी विसरून जातो. त्यामुळे हे जे चाललेलं आहे ते पोषणाचे मुद्दे साईड ट्रॅक करण्यासाठी भीतीचे मुद्दे किंवा हे जे समोर करणं आणि हे सत्ताधाऱ्यांना चांगलं. म्हणजे मला तर पाकिस्तान इतका हिंदुत्ववाद्यांचा कोणी मित्र असेल असं नाही वाटत. अडचणीला बिलकुल धावून येतात. दहशतवादी बरोबर निवडणुकीच्या वेळेस 500 दहशतवादी शिरतात, म्हणजे यांच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून. म्हणजे मस्त साठवलं होतं. डाव्या चळवळीचा रास या देशामध्ये हे चढ उतार चालू असतात असं मला वाटतं. मला स्वतःला असं वाटतं की जगाचा कधीतरी असा विस्तार होतो आणि मग जग असं आकुंचन पावायला जातात. मग आकुंचन पावल्यानंतर असं विस्तार होतं, असंही प्रकार. म्हणजे ट्रम्प येतो पण ट्रम्प जातोय, हे असंही दिसतं. म्हणजे आता आपला फक्त ज्युनियर ट्रम्पचं काय होतं ते चंद्रकांत जी, आपका मैंने कल व्याख्यान सुना और मुझे व्याख्यान सुनने का शौक है, हर व्याख्यान माला में मैं जाता हूँ. अब लेकिन मेरी जिंदगी में आपका खुला सच्चा भाषण मुझे कल आपका महसूस हुआ. गाड़ी की क्यों नहीं बढ़ते इस विषय पे आपने बहुत अच्छा विश्लेषण किया. इस बिना पर मैं आपसे एक सवाल करना चाहता हूँ, विषय को छोड़ के, उस विषय को छोड़ के. विदर्भ मेरी जन्मभूमि है, विदर्भ मेरी जन्मभूमि है, विदर्भ मेरी कर्मभूमि है, विदर्भ धर्म मुझे निभाना है. तो विदर्भ के बारे में आप क्या सोचते हैं, इसके बारे में भी युवा लोगों को थोड़ा सा मार्गदर्शन करें, ये आपसे अपेक्षा रखता हूँ. जय हिंद, जय विदर्भ. मेरी राय में तो मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस आपको अच्छी तरह से कर सकते हैं, क्योंकि विदर्भ का आंदोलन चलाते वक्त हमारे साथ थे वो. मुनगंटीवार तो इससे भी अच्छी तरह से कर सकते हैं. हाँ, वो जेल में भी गए थे, तो उनसे ये सवाल आप पूछते. 5 साल सत्ता में थे. नहीं, मुझे एक तो फकीर आदमी से पत्रकार पत्रकार लोगों का इसके बारे में क्या सोचे ये पूछना मेरे को, वो मेरे को मालूम है. क्या करते मीटिंग करते सबके, और सब हमारे कंधे से कंधा लगाकर चले. आज सब सत्ता की कुर्सी आदमी भूल गए, तो उसके बारे में आप पत्रकार लोग क्या सोचते? हम क्या सोचते हैं? आप कुछ करें, नहीं, आप कुछ करेंगे तब हम सोचते हैं. पत्रकार लोग तो न्यूज क्रिएट नहीं करता ना. अरे विदर्भ के बारे में आप यहाँ कुछ प्रदर्शन करेंगे तो हम न्यूज छापेंगे, इतना ही सोचते हैं. व्यक्तिगत चंद्रकांत मानखड़े की क्या सोचे ये अलग बात है. पत्रकार रहने आप कुछ भी नहीं करेंगे और हम बातमी छाप देंगे, ऐसा तो नहीं होता. और आपको भी मेरी राय मालूम है आपको
सिर्फ आप लोगों का दिक्कत ये है कि म्हणजे वीज बिल महाग झालं तर आपण प्रदर्शन करता, पण पेट्रोलच्या बाबतीत आपण बोलत नाही सध्या. आपला प्रश्न तयार झालेला असं मला वाटायला लागलं. म्हणजे सगळं जे काही आहे ते या सरकारचंही माझं काही प्रेम नाहीये, पण केंद्रावर एकही बोलत नाही. बरं, केंद्राच्या अखत्यारीतला विषय है, ये आपको भी मालूम होगा, और मोदी के अखत्यारी का विषय है क्योंकि पूर्ण बहुमत है और वो ही कर सकते हैं, तो उनको आपको बोलते नहीं. उनके खिलाफ आपने कोई प्रदर्शन या निदर्शन किया है मोदी के खिलाफ और प्रेशर देवेंद्र जी पे डाला है, ऐसा देखने में नहीं आता. आपके वामनराव चटप जी मोदी के खिलाफ बोलो ना. केंद्र सरकार के अखत्यारीतला विषय असताना त्याच्यावर न बोलता आताच्या सरकारवर जास्त बोलणं, तेही आता देवेंद्रचं सरकार गेल्यानंतर बोलणं, ये मेरे को जरा अटपटा लगता है. वानखेडे साहेब, परवा आम्ही कलेक्टरकडे कंप्लेंट केली होती. मिनिमम सपोर्ट प्राईसने कोणताही माल विकत घेतला जावा शेतकऱ्यांचा. हे शेतकऱ्यांचा माल विकत घेतला जात नाही याची म्हणजे पट्टीसुद्धा आम्ही कलेक्टरला दिली होती. ह्याची पेपरवर सुद्धा बातमी दिली होती, पण त्याच्यावर कोणतंच काही त्यांनी ॲक्शन घेतले नाही. परिणाम त्याचा असा झाला की थोड्या दिवसानंतर जे याची खरेदी होती गव्हर्नमेंटची तेही बंद करून टाकली. आम्ही आता परवा मिनिस्टरशी बोललो या बाबतीत, तरीही मिनिस्टर वेळ काढून पणाचं धोरण आहे. हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे इट शुड नॉट बी लेस दॅन दिस प्राईस. इव्हन कलेक्टरनी म्हटलं होतं बीडच्या की जर कोणी याच्या खाली खरेदी करत असेल त्यांना जेलमध्ये पाठवा. आम्ही त्यात प्रूफ दिलं होतं कलेक्टरजवळ, तरी कलेक्टरसारखे माणूस म्हणजे हतबल झाले. अंडर दिस सर्कमस्टन्सेस व्हॉट शुड वी डू? शुड वी डू द एज्युकेशन ऑर जस्ट व्हॉट? बरोबर आहे. मला स्वतःला असं वाटतं की कलेक्टरची तुमचा कोण कलेक्टर आहे मला काही माहीत नाही, तर माझी काही ओळख नाही आहे. आणि हा चुकीचा प्रश्न चुकीचा. म्हणजे एक आंदोलनकारी म्हणून काय करायचं, म्हणजे आज जसं देशामध्ये किंवा दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं, म्हणजे हा केव्हा आता नुसता एका जिल्ह्याचा काही प्रश्न राहिला, देशाचा आता सगळा प्रश्न झाला आहे आणि तो असा कसाच लागतो आहे. त्यामुळे याच्यावर म्हणजे तुम्हाला खाजगीत आपण चर्चा करू शकतो, म्हणजे इतरांचा वेळ त्याच्यावर. सर, आम्ही आता साधारण आपल्या सगळ्या याच्यामध्ये आपलं आत्मचरित्र वाचलं, आपला जीवन आपणाशी लिखामरत नाही, सगळं चर्चेतलं पुस्तक आहे. चंद्रकांत वानखेडे सरांचा प्रवास एकदम शेतकरी चळवळीतले, अर्धहिंदू शेतकरी चळवळीतले कार्यकर्ता, हाराचे कार्यकर्ते. आता या पुणेरी भाषेत बोलायचं झालं तर एकदम आपण सिद्धांत लेखक झाला. तर हे लेखनाची प्रेरणा किंवा आपलं लेखन लोकांना आवडायला लागलं हे कधी कळलं, किंवा लेखनाची प्रेरणा कशी कुठून मिळाली जरा सांगा. अशी प्रेरणा कुठून मिळते हेच नाही मला तसं काय होतं. मी सांगितलं ना, म्हणजे मी काही असं काही काय पोटा पाण्यासाठी काही करणं गरजेचं होतं आणि पत्रकारितेत आलो, शिकलो. आणि नंतर असं लक्षात आलं की ज्याने आयुष्य जगलेलं आहे, म्हणजे आता या सगळ्याच्यामध्ये इतर लेखकांमध्ये माझ्या काय खरं आहे की मी आयुष्य जगलो आहे. म्हणजे मी हे नेहमी हे म्हणतो की रिकामा शब्द उभा राहू शकत नाही. जसं रिकामा फोटो उभं राहत नाही, त्याच्यात काहीतरी भरावं लागतं. गहू भरावं लागते, तांदूळ भरावं लागते, ज्वारी भरावं, तर ते फोटो उभं राहतं. तसं थोडं बहुत मला असं वाटतं की जगण्यामधून मी शब्द भरला आहे, जे काही जगलो. नाही तर मग इतरांच्या शब्दांना माझ्या शब्दाला काय असं वेगळं पडतं. आणि मला स्वतःला असं वाटतं की माझा शब्द येतो तो आतून येतो, त्यामुळे कदाचित लोकांना त्याचा अप्रूप वाटत असेल. म्हणजे आणि दुसरं असं की काय बोलायचे आणि काय परिणाम होता. काल मला कोणीतरी माझे मित्र येणार म्हणे ते संघाचे लोक होते ना समोर, तुम्ही बोलत नाही. म्हटलं समोर कोण आहे कोण मी बोलत नाही. प्रेरणा वगैरे काय हे काही नाही. म्हणजे आणि दुसरं असं की मी एक नंबरचा आळशी माणूस आहे. मला एक हेडमास्टर लागतो. म्हणजे तुम्ही आपला किंवा आपणाशी वाचला असेल तर ते काही हेडमास्टर तयार झाले, ते छडा घेऊन इकडून तिकडून आणायचे तेव्हा ते लिहिलं. ते गांधीच्या वेळेस काही हेडमास्टर तयार झाले होते, त्यांनी हाणलं अक्षरशः. म्हणजे
लिहिलं. असं ते काय म्हणजे तसा फार काही चांगला माणूस नाही आहे. तुकाराम हिंदू होते, गांधी हिंदू आहे. गांधी हिंदुत्ववादी नव्हते. आणि हिंदू आणि हिंदुत्व हे एक असत नाही. माझं स्वतःची थेरी अशी आहे की ज्याच्या संदर्भात नक्कीच मला देहदंड वगैरे होण्याची शक्यता आहे. मी असं म्हणतो, हिंदू आणि हिंदुत्व एक असत नाही आणि हिंदुत्ववादी हा हिंदू असत नाही. म्हणजे गाय आणि गायीच्या अंगावरचं गोचिड, गाई म्हणजे गोचिडाच्या अंगामध्ये गायीचं रक्त आहे म्हणून गोचिड गाय होऊ शकत नाही. तसंच हिंदुत्ववादी हे हिंदूच्या अंगावरचे गोचिड आहे, त्याच्या अंगात हिंदूचं रक्त आहे म्हणून ते हिंदू होऊ शकत नाही. दुर्दैवाने झालं असं की सगळ्या डाव्या चळवळींनी, मी वारंवार सगळ्या डाव्या चळवळींना सांगतोय, दुर्दैवाने असं झालं की या गोचिडाला मारण्यासाठी ज्या ज्या काठ्या हाणल्या त्या गोचिडाला न लागता गायीच्या पाठीवर बसल्या. आणि जी गाय तुमच्या माझ्या कळपात असायला पाहिजे ती खाटक्याच्या कळपात जाऊन बसली. हा जर फरक केला नाही तुम्ही हिंदू आणि हिंदुत्ववादी, कसं आहे की हिंदू धर्मामध्ये सगळ्या धर्मामध्ये बाह्यात गोष्टी असतात, सगळ्या धाडून सगळ्या धर्मामध्ये हे जबाबदारी तुम्ही बोलतो आहेत. कालांतराने त्याच्यात वाईट गोष्टी शिकतात. आपण काय केलं की विशेषतः मी हे केलेलं आहे, म्हणजे डाव्या चळवळीत असताना देवा धर्मावर इतक्या यांनी बोलायचं बिलकुल फरक त्यात. म्हणजे देवाला रिटायर्ड करणारे मेंटली रिटायर्ड झाले, पण देव रिटायर्ड होत नाही. ही वास्तविकता एका लक्षात आल्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजिकली काही वागावं लागेल. देव न मानणारा जाती समूह किंवा असा मोठा समूह मला लागला. सुटा सुटा माणूस आहे, चंद्रकांतकडे देव मानत नाही आहे, पण अशी मोठी कम्युनिटी आहे. देव सगळीकडे देव वेगळ्या रूपामध्ये लागतो. कोणाला म्हणजे पैगंबराच्या रूपात लागत असेल, कोणाला म्हणजे बुद्धाच्या रूपात लागत असेल, सगळं देव लागतो. आता ही जर काय जसं भौतिक गरजा असतात तसा मानसिक म्हणजे देव ही मानसिक गरज आहे असं मला वाटतं. आता हे समजून न घेता म्हणून मी काल एक वाक्य असं वापरलं की रामाची ताकद काय आहे हे मला समजलं नाही. गांधीला समजले म्हणून त्यांनी राम धरून ठेवला, गांधींनी राम धरून ठेवला म्हणून याची हिंदुत्ववाद्यांची अडचण झाली. धर्माचा अवकाश मी सोडला. काय होतं की धर्माचा अवकाश मी का सोडला तर देव आणि धर्माचा आधार घेऊन शोषण केलं जातं म्हणून देव आणि धर्म मी नाकारला. पण झालं असं की चोरटे जाऊन बसले तिथे, त्यामुळे धर्माचा अवकाश धरून ठेवणं ही अपरिहार्य गोष्ट आहे असं मला या आयुष्याच्या टप्प्यात लक्षात आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने धरा. आणि दुसरं असं की एक साधी गोष्ट असं आहे, प्रतीक म्हणजे झेंडा हे प्रतीक नाही का? म्हणजे राष्ट्रध्वज म्हणजे आता समजा जर मी असं म्हटलं फडक्यामध्ये आणि राष्ट्रध्वजामध्ये काय फरक आहे तुम्ही खपवून द्याल का? किंवा तुमचा राष्ट्रध्वज कोणाही देशात, कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये भावना अशा गुंतलेल्या असतात त्याला तुम्ही फडकं नाही म्हणू शकत. म्हणजे कत्तल करतो. माझा भाऊ मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो, तो म्हणतो देवात ताकद आहे की नाही हे मला माहित नाही. पण म्हटलं मी आता आयुष्याची तुलाही माहिती आहे की 40-50 वर्ष समाजासाठी झटतो, धावतो किंवा जे काय असेल माझ्या परीने मदत करतो. मला समजा घरावर माझ्या 8-10 गुंड चालून आले आणि त्यांनी खेचलं मला बाहेर आणि मला मारतायत आणि सगळी माझी कॉलनी पाहतायत, मला चांगले ओळखतायत, ते चांगले समजतायत, पण माझ्यासाठी कोणी धावून येईल की नाही याची शंका आहे. पण म्हटलं झाडाखाली असलेला शेंदूर फासलेला कुठल्याही दगडाची कोणीतरी विटंबना करते आहे असं दिसायला पाहिजे. फक्त 5-10 लोकांनी पाहायला पाहिजे, त्या माणसाची चटणी करतील. आता माझ्यापेक्षा त्या शेंदूर फासलेल्या दगडात ताकद आहे की नाही, ही ताकद ओळखली पाहिजे. तुम्ही राष्ट्रध्वजाला जर असं म्हणू शकत नसेल की हे काय फरक मी आणि माझी फरशी पुसतो, कारण राष्ट्रध्वज अखेर प्रतीक आहे ना, ते उजव्याने धरलेलं आहे. प्रतीक ही जगायला सगळ्यांना लागतात, तो डावा असो का उजवा असो. प्रतीकाचं महत्व डाव्यांनी समजून घेतलं नाही म्हणून डाव्यांची ही अवस्था आहे. मला तुम्ही जो प्रश्न विचारला प्रतीकाचं महत्व मी तुम्हाला सांगतो, विवेकानंद हा तुमचा माणूस आहे, त्यांनी हायजॅक केला.
आता समजून आलं की विवेकानंद अरे त्यांचा नाही आहे, पण आता ते धरून बसले ना. बरं, विवेकानंदाला त्यांनी हायकॅट केला असं नाही, मीच विवेकानंदाला घरातून ढकलून बाहेर दिलं कारण भगवे कपडे घालले म्हणून. किती माणसं अशी झालेली आहेत, त्यांचा कोणीच असू शकत नाही. पण तुमच्याकडे बाबासाहेब आंबेडकर आहे, गौतम बुद्ध आहे, महावीर आहे, येशू आहे, पैगंबर सगळे आहे, पण विजय त्यांचा होऊन झालेला आहे. म्हणजे आता फुलेची प्रतिमा ते लावणार, बाबासाहेबांची प्रतिमा ते लावणार. हा जो आहे प्रतीकांचं महत्व डाव्यांनी योग्य वेळी ओळखलं नाही. कारण झेंड्याचा फडक म्हणून जसा अपमान करू शकत नाही, तसा देवाचा दगड म्हणून